Praise the Lord. Praise the Lord. देव बाप चांगला आहे आणि तो चांगला करतो. जितकं तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जाता तितकं तो त्या तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी प्रकट करणारा परमेश्वर आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मागील दिवसांमध्ये त्याने अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये केल्या आणि मी सांगू शकत नाही एवढी साक्ष मागील आठवड्यामध्ये आमच्याकडे आहे. रोज एक नव सामर्थ्य आणि एक नव साक्ष आमच्या जीवनामध्ये घडली. देवाच्या अधिकाराने जोही अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराच्या द्वारे दुष्ट आत्मे निघाले. ज्यांच्याविषयी लोकांनी आशा सोडली होती का ते मरणार आहे ते आपल्या बाजेवर उठून बसले. पुष्कळांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टीची त्यांची तयारी केली. आता फक्त प्रेतच न्यायचा आहे म्हणून त्या ठिकाणी ते सर्वजण तयारीला त्या ठिकाणी आले. सगळेजण जमले आणि तो मनुष्य त्या ठिकाणी आपल्या जागेवर उठून उभा आहे. प्रेज द लॉर्ड. मी त्या देवाच्या नावाला धन्यवाद देतो. तो परमेश्वर आजही त्या गोष्टी करू इच्छितो ज्या आमच्या डोक्यामध्ये सुद्धा येत नाही. अशा अद्भुत साक्षरताने आमच्या जीवनामध्ये केल्या. एका लेकराला त्या ठिकाणी कोणीतरी घेऊन गेला आणि आपल्याच त्या ठिकाणी हतबल झालेला परिवार त्यांनी आपल्या जीवनामध्ये येऊन या ठिकाणी साक्ष दिली. जेव्हा आम्ही प्रत्येक रोज या ठिकाणी जेव्हा जमायचो, जेव्हा आम्ही प्रत्येक जण जमून आमच्यापैकी काही बहिणी काही भाऊ आम्ही त्या ठिकाणी एकत्रित जमून संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करायचो त्या प्रार्थनेमध्ये अनेक जणांचे बंधन प्रभूने तोडली. कारण की तो महान परमेश्वर आहे. आज समस्या फक्त हीच आहे की परमेश्वराला आम्ही मागत नाही आणि जरी मागतो तर ते अयोग्य प्रकारे मागतो आणि त्या अयोग्य प्रकारे मागितल्यामुळे आज आमच्या परिवारामध्ये जेही आशीर्वाद यायला पाहिजे, जेही बंधन तुटले पाहिजे ते अजूनही जशाच तसे आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. त्याने आमचे पुष्कळ सारे बंधन तोडले. पुष्कळ पवित्र जनांमध्ये त्याने त्या ठिकाणी समेट घडवून आणला. पुष्कळांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्यांचे थांबलेले आशीर्वाद त्यांचं जे काही मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोकांना कोणी बोललं तर राग येतो, त्यांना सहन होत नाही. कस काय बोलले त्यांना सुद्धा देवाने नंतर चर्चेमध्ये अहंकार होता, माझ्यासारखी प्रार्थना कोणी करत नाही. चर्चामध्ये अहंकार होता, माझ्यासारखी सेवा कोणी करत नाही. त्यांचा अहंकार देवाने खाली बसवला आणि त्या देवासाठी काय अशक्य आहे. आज त्याच देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. मी त्या देवाच्या नावाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो याकरता की देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये त्याने कशा प्रकारे प्रकट केलं. याच तो प्रभू येशू चांगला आहे आणि माझा विश्वास आहे तुम्ही या ठिकाणावर आज आशीर्वादितच होऊन जा. आमेन. तर आम्हाला आज विश्वासामध्ये मजबूत राहायचं आहे. मागील आठवडाभर आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये होतो. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण त्या ठिकाणी उपवास प्रार्थनेमध्ये होते, परंतु मागील आठवडाभर सोमवारपासून तर आजपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उपवास प्रार्थनेमध्ये होतो. आणि आमचं गर्व नाहीये की आम्हाला त्या ठिकाणी देवाने आम्हाला उपवास प्रार्थना करायला लावली, आम्ही केली. आम्ही नाही केली, देवाने आम्हाला कृपा दिली. कारण की जर तुम्ही आपल्या ताकदीने उपवास करायला जातात तेव्हा मी तुम्हाला सांगतो तुम्ही दुपारपर्यंतच तक धरू शकता, जास्तीत जास्त 3 वाजेपर्यंत. 3:30 नंतर तुम्ही काही ना काही खायला त्या ठिकाणी खालच तुम्ही. परंतु आमचा प्रभू महान आहे. त्याने आम्हाला सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्याची कृपा दिली. कारण की तो म्हणतो जेव्हा आम्ही म्हणतो की प्रभू आमच्या बलाने नव्हे तर आम्ही तुझ्या कृपेने त्या ठिकाणी या गोष्टी करायच्या आहे, तो आमच्यासाठी मार्ग तयार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर आज त्या वचनाद्वारे मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. आपल्याकडे जर बायबल असेल तर ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी आपल्या बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये जी आहे ते उघडूया आणि त्याचा जो 16वा अध्याय आपण सर्वजण आपल्या बायबलमध्ये उघडूया. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि त्याची काही वचनं आज आम्ही पाहणार आहोत. ज्यांच्याकडे माझ्यासारखं बायबल आहे 186 पान नंबर आहे, आर्मी एडिशन रिवाइज्ड व्हर्जन.
186 पान नंबरवर प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय त्याची काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो, तर त्या वचनांकडे लक्ष द्या. तर त्या वचनांकडे लक्ष देण्या अगोदर तुमचे सगळ्यांचे त्या ठिकाणी कान त्या ठिकाणी त्या वचनांकडे लागू द्या, कारण की मला नाही माहिती आज तुमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काय अद्भुत गोष्टी घडणार आहे. परंतु देव तयार आहे त्या गोष्टी करण्यासाठी ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य आहेत. हालेलुया. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि त्याने आमच्या जीवनामध्ये आजचा हे महत्त्वाचा आजची कृपा प्रगट केली. आपण वचन वाचूया. त्याच्या 16 वचनापासून मी पुढे तुमच्यासाठी वाचतो. सर्वांनी लक्ष द्या. ज्यांनी बायबलने आणले त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. इकडे तिकडे बघू नका, माझ्याकडे लक्ष द्या. ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं मी काय वाचतो आहे. देवाचं पवित्र वचन, प्रबळ सामर्थ्यशाली वचन या ठिकाणी देवाच्या दासाद्वारे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. ते या प्रकारे आम्हाला सांगतं, मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगामध्ये येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पाऊल व तिला यास धरून पेठेत अंमलदारांकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचारावयाला योग्य नाही ते हे सांगतात. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सिला हे प्रार्थना करीत असतात व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला आणि बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हे देवाचं पवित्र, प्रबळ आणि त्या ठिकाणी अधिकाराने भरलेलं असं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, खूप सर्व लोक जे आहेत ना चर्चमध्ये येणारे ते वचन नाही वाचत. मी तुम्हाला सांगू उपवास प्रार्थना का केली आम्ही? काय उपवास प्रार्थनेमध्ये तरी आमचं वचन वाचणं आणि प्रार्थनेचं जीवन वाढवणं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू नाही शकत, अशा लोकांच्या समस्या आहेत ना, अशा समस्या आहेत जिथं तुमची डोकेदुखी, तुमची अंगदुखी, तुमच्या अंगातले विकार त्यांच्या समोर काहीच नाही. आमचा प्रॉब्लेम काय माहिती? आमची समस्या हीच आहे की मनुष्याचं बाह्य स्वरूप पाहून आम्ही त्याचा न्याय करतो. परंतु देवाच्या दृष्टीने प्रत्येक आत्मा मोलवान आहे हो. तर तुम्ही न्यायाधीश बनू नका. देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांच्या मनाच्या अशुद्धतेमुळे, त्यांच्या मनाच्या मूर्खपणामुळे देवाने त्यांना निर्बुद्ध मनाच्या स्वाधीन केलं. ते स्वतःला ज्ञानी म्हणवता ते मूर्ख झाले. मी तुम्हाला सांगतो, जर आज तुम्हाला थोडेफार जरी वचन माहित असेल आणि जर तुम्ही लोकांसमोर जाऊन ज्यांना येत नाही जर त्यांच्या समोर घमेंट करता ना, तर तुमच्यामध्ये जो घमेंट करणारा आत्मा आहे तो देवाचा नाही, तो सैतानाचा आहे. कारण की घमेंट कोणामध्ये येतो? फक्त सैतानामध्ये येतो. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी उत्पत्तीच्या अगोदर त्या ठिकाणी वाचाल, संदेशाच्या द्वारे पुस्तकांमध्ये लिहिलेले तुम्ही जर वाचाल, तर त्या संदेशाच्या पुस्तकामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की हे प्रभात पुत्रा, पहाटेच्या ताऱ्या, तू खाली कसा काय आलास? का आला माहिती? गर्वामुळे. आम्ही प्रार्थना केली आठवड्याभर की मंडळीतल्या लोकांचं मन एक व्हावं. आणि ही सर्वात घाणेरडी गोष्ट आहे की मंडळीमध्ये लोकांचं मन एक नाही.
आणि मन एक नसल्यामुळं, एकमेकांचा प्रॉब्लेम असल्यामुळं आज तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. हे मी नाही, हे बायबल सांगतं. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर तुला आपल्या भावा बहिणीविषयी त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर पहिल्याने त्याच्याकडे जा, त्याच्यासोबत समेट कर आणि मग या ठिकाणी येऊन आपलं दान दशमांश अर्पण कर. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन न वाचल्यामुळे आज लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत. पुष्कळ साऱ्या चर्च मध्ये वचन वाचणं त्या ठिकाणी बंद झालेलं आहे. पण आज जर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात तर हे वचन वाचणं फार गरजेचं आहे. जसं वचन तुम्हाला बंधनातून सोडवतं तशी कोणतीच गोष्ट तुम्हाला सोडवू शकत नाही. आमेन. तुमचे चेहरे पाहून मला त्या ठिकाणी थोडासा असं वाटतंय की तुम्ही फार कंटाळले आहात. कंटाळले आहात का? जरा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला जरा बघा आणि त्याच्याकडे पाहून म्हणा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मला त्यांना जरा तुमचा आवाज मला त्या ठिकाणी येत नाही. हे बघा, मला प्रॉब्लेम आहे आणि जोपर्यंत मला मी जितका आवेशाने तुमच्या समोर बोलत नाही आणि जसा प्रतिक्रिया जर मला येत नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. आपल्या शेजाऱ्याला मला प्रभूमध्ये सर्वदा आनंद आहे आणि तो आनंद आम्हाला करायचा आहे. तर तुमचे उतरलेले तोंड पाहिला, देव या ठिकाणी उपस्थित नाहीये. तर विश्वासाने आम्हाला आनंदी बघण्यासाठी प्रभू इथे उपस्थित आहे. तर हे वचन काय करतं? आमचं मन रिन्यू करतं, नवीन करतं, है ना. आम्ही त्या ठिकाणी फक्त नामधारी ख्रिस्ती नसावे, है ना. मी लहानपणापासूनचा ख्रिस्ती आहे, त्याच्यामुळे मला वचन माहित आहे. कुणी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. असा जर तुमच्यामध्ये ऍटिट्यूड असेल, जर तुमच्यामध्ये असा स्वभाव असेल तर तुमची जागा इथे नाहीये, दुसरीकडे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वागत ठीक दुसरीकडे आहे. तुम्ही इथे येतात ना तर स्वतःला शून्य करून या, त्या शून्याला 100 पर्यंत न्यायचं देवाचं काम आहे. हालेलुया. तर मी ज्या वेळेस त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, मी स्वतःला रिक्त करणं गरजेचं आहे, मी स्वतःला कमी समजणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की मी बायबल उघडून पिलो आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे त्या ठिकाणी घमेंट आहे. घमेंट करणारे शास्त्री आणि पुरुष होते, ज्ञान होतं, परंतु अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी कुजलेल्या त्या ठिकाणी मांसासारखे ते होते. ते दुर्गंधीने भरलेले होते. बाह्य स्वरूप चांगलं नसून अर्थ नाहीये. अंतःकरणाची शुद्धता देवाला आवडते. म्हणून बायबल मध्ये 5 मध्ये सांगतं, जे अंतःकरणाची शुद्ध ते देवाला पाहतील. हालेलुया. तर बाह्य स्वरूपाने तुम्ही किती चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला, परमेश्वराला सगळं माहिती तुम्ही अंतःकरणात कशी आहात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगत होतो, जेव्हा एक जमाना होता तुम्ही त्या ठिकाणी बायबल वाचत होते, त्या वचनाद्वारे तुम्ही देवाला त्या ठिकाणी बोलत होते आणि मी तुम्हाला सांगतो या वचनावर तुमचा विश्वास होता. बघा, माझा विश्वास इतका दांडगा आहे ना. जेव्हा मी हेजकेल वाचतो तेव्हा परमेश्वर म्हणतो हेजकेलाकडे पाहून, हे मानव पुत्रा, या निर्जीव असतील शुष्क असतील त्या ठिकाणी सजीव होतील का? तो म्हणतो, प्रभू तुला ठाऊक. आणि देवाने विश्वासाने म्हटले, त्यांना आज्ञा कर. जेव्हा तो वचन बोलला त्या ठिकाणी त्या सजीव झाल्या. हालेलुया. आणि जेव्हा तो त्या ठिकाणी आम्ही पाहतो, मागे 2 आठवड्यापासून आम्ही पाहिलं पवित्र आत्मा काय करतो, आकार विनायक गोष्टींना आकारामध्ये घेऊन येण्याचा कार्य करणारा परमेश्वर देवाचा आत्मा आहे. जेव्हा पृथ्वीवर अंधकार होता, जेव्हा त्या ठिकाणी परमेश्वराचा आत्मा जगाच्या पृष्ठभागावर तळपट होता, तेव्हा जस्ट देव एक शब्द बोलला, वचन बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश त्या ठिकाणी झाला. आकार विरहित गोष्टींना त्या ठिकाणी आकारात घेऊन येणारा देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आहे. जर वचन त्या ठिकाणी बायबलमध्ये या प्रकारे कार्य करतं, त्या वचनाला आपल्या जीवनामध्ये धरा. किती अद्भुत गोष्ट तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय ते वचन राहणार नाही. हालेलुया. तर आज आम्हाला त्या ठिकाणी हे जाणणं गरजेचं आहे. हे वचन समजण्यासाठी देवाने आमचे अंतःकरणाचे द्वार उघडावे, याकरता आम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. प्रार्थना करू. सेनाधीश बाप्पा, मी तुझे नाव धन्यवाद. सुंदरचं वचन प्रभू आज आमच्यामध्ये उपस्थित केलेलं आहे. या वचनाचं गुज रहस्य आम्हाला समजावं अशी तू आम्हाला कृपा दे.
प्रभू आमच्या बुद्धीने नव्हे तर तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणाची व्यथा तू जाणतो. प्रभू त्यांच्या अंतःकरणाचे द्वार प्रकाशित कर. निराश झालेले आत्मे त्या ठिकाणी प्रफुल्लित कर आणि प्रभू त्यांना विश्वास दे की तू त्यांच्याबरोबर आहे. सर्व सैतानाचे जोखड प्रभू येशूच्या नावात धमकावतो निघ त्यांच्या जीवनातून आणि प्रभू त्यांचं मन तुझ्या वचनाकडे लावावं याकरता तू त्यांना कृपा दे. आभार मानतो तू प्रार्थना ऐकलीस. इथून पुढचा वेळ समय तुझ्या स्वाधीन करून छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्त माझा उद्धार करता याच्या नावात मागतो म्हणतो ऐक पित्या. आमेन. हालेलुया. यहोवा माझा देव आहे आणि तो पिढ्यानपिढ्यापासून माझा देव आहे. यहोवा माझा शरणस्थान आहे. पिढ्यानपिढ्यापासून तो माझा शरणस्थानच आहे. यहोवा कधी झोपत नाही व कधी डुलकीही घेत नाही कारण तो इस्रायलाचा रक्षक आहे. हालेलुया. तर असा एक परमेश्वर जर झोपत नाही आणि डुलकी जर घेत नाही तर तुम्ही या ठिकाणी येऊन झोपले नाही पाहिजे. तुम्ही थंडही झाले नाही पाहिजे. असं तुमच्या अंगामधून देवाचं सामर्थ्य लोकांना स्पर्श झालं पाहिजे आणि त्या विश्वासामध्ये आम्हाला यायचं आहे. म्हणून तुम्ही इथे येऊन शांत बसू शकत नाही कारण की तुमचा देव इस्रायलाचा आणि तुमचा रक्षक आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ तो अजून पण आमचं रक्षण करत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आमचं रक्षण करतो. म्हणून आनंदी होऊन देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला बसायचं आहे. आज माझा विश्वास आहे देवाचा आत्मा आमच्या सोबत बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ वेळा हे वचन आम्ही वाचलं. पुष्कळ वेळा हे वचन आम्ही आमच्या कानाने ऐकलं. परंतु आज हे वचन तुमच्या सोबत पुन्हा नव्याने त्या ठिकाणी बोलत तुमच्या जीवनामध्ये हे स्पर्श करेल. तर आज या वचनामध्ये जेव्हा आम्ही वाचलं तर देवाचा दास पाऊल त्या ठिकाणी सेवेसाठी घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं माहितीये का? एका स्त्रीच्या आग्रहास्तव पाऊलाला त्या ठिकाणी थांबावं लागलं. नाहीतर पाऊल त्या ठिकाणी जास्त कुठे थांबत नव्हता. तो सेवेसाठी फिरत होता, उत्साही होता आणि त्या ठिकाणी असं आम्हाला बायबल सांगतं की त्या ठिकाणी त्यांच्या आग्रहास्तव तो थांबला आणि यावेळेस थोडासा तो शांत होता. पाऊल यावेळेस थोडासा शांत होता. नाहीतर वेळेला तो त्या ठिकाणी जोश मध्ये येऊन त्या ठिकाणी एकदम आनंदी एकदम उत्साही होऊन कार्य करत होता. देवाची सुवार्ता त्या ठिकाणी गाजवत होता आणि त्या ठिकाणी तो यावेळेस शांत होता. ते शांत राहण्याचं कारण एक होतं की मागच्या वेळेस जेव्हा तो या ठिकाणी आला होता तेव्हा त्याला सांगितल्यामुळे काही गोष्टी त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्या नगरातल्या लोकांनी त्याला बेदम मारलं. इतकं मारलं तर त्याला त्या ठिकाणी मेला म्हणून त्या ठिकाणी त्याचे कपडे फाडले. त्या ठिकाणी त्याला त्याच्या अंगावर फटके मारले आणि त्याला इतकं त्या ठिकाणी दगडमार केली. दगडमार केल्यानंतर गावाच्या बाहेर एक कचरा त्या ठिकाणी जिथं लोक कचरा टाकतात अशा एका ठिकाणी त्या उकिरड्यावर त्याला फेकून दिलं आणि लोकांना वाटलं पाऊल मेला. पाऊलही म्हटलं असेल ना, जेव्हा लोक त्या ठिकाणी मारत होते, जेव्हा त्याला त्या ठिकाणी त्याचे कपडे फाडत होते, दगडमार करत असताना त्यालाही वाटलं असतं स्टेफनासारखी माझी सेवा संपली आणि तो त्या ठिकाणी म्हणाला आता माझी सेवा संपली, आता मला त्या ठिकाणी हे जग सोडून निघून जायचंय. आता मी माझ्या प्रभू जवळ जाऊन त्या ठिकाणी त्याची आराधना करेन. आणि तो त्या उकिरड्यावर त्या ठिकाणी पडलेला होता. त्याला माहित पण नाही की त्याचा मृत्यू झाला की नाही. परंतु बायबलचे जे अभ्यासक आहेत, जे ते थिओलॉजन्स आहेत, जे बायबलचं संशोधन करून त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करतात, ते असं म्हणतात की कदाचित पाऊल त्या ठिकाणी पाऊलाने मृत्यूला समोरासमोर पाहिलं असेल. पुष्कळ सारे लोक त्या ठिकाणी या प्रकारे सांगतात की पाऊलाने त्या ठिकाणी अशा गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या. परंतु पाऊल स्वतः करीतच्या मंडळीला या प्रकारे म्हणतो आणि तो इतकं सुंदर त्या ठिकाणी लिहितो. तो म्हणतो मला ठाऊक नाही हो, मला माझा मृत्यू झाला तर मी जिवंत होतो. परंतु जेव्हा मी त्या ठिकाणी त्या कचरा कुंडीमध्ये होतो, जेव्हा मी त्या ठिकाणी त्यांनी माझे कपडे काढून त्या ठिकाणी फाडून त्या ठिकाणी मला मारलं, मला त्या ठिकाणी त्यांनी दगडमार केली आणि त्यावेळेस माझा प्रभू मला तिसऱ्या स्वर्गापर्यंत घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मला ठाऊक नाही, मी देहासहित होतो का देह विरहित होतो, परंतु ते प्रभूला ठाऊक आहे आणि या तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाण्याचा
तिथे गेल्यावर त्याला समजलं या पृथ्वीसारखं काहीतरी तिथे सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्याने पाहिलं की या पृथ्वीच्या समान त्या ठिकाणी काही गोष्टी चालू आहे, त्या गोष्टी या पृथ्वीच्या गोष्टीपेक्षा अधिक प्रभावशाली आणि सामर्थ्यशाली आहे, आणि तो वर्णनही करतो. तिथे तो गेल्यानंतर तो म्हणतो मी तिथे प्रधान देवदूत पाहिले, मी तिथे त्या ठिकाणी असे जनावर पाहिले जे मी कधी पाहिले नाही, असे प्राणी होते, देवदूत त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी परमपवित्र स्थानामध्ये देवाचं वैभव होतं. सर्व गोष्टी त्या ठिकाणी तो पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणतो की त्याला समजलं, एक गोष्ट तिथे गेल्यावर समजलं, माय गॉड, की प्रभू या पृथ्वीवर आम्हाला वाटलं की फक्त पृथ्वीवर चालतं, परंतु पृथ्वीपेक्षा अधिक सामर्थ्य आणि प्रबळाने भरलेल्या त्या ठिकाणी गोष्टी या स्वर्गामध्ये चालतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तिथे गेल्यानंतर पावलाला समजलं का स्वर्गामध्ये सुद्धा काहीतरी चालतं. आज आमचा प्रॉब्लेम माहितीये का काय आहे? आमचं जे जीवन आज आम्ही पृथ्वीवर जगत आहोत, ते जीवन बघून देवाला आनंद झाला पाहिजे असं जीवन आम्हाला जगायचं आहे. आणि त्याने बघितलं तेथे दुष्टात्म्यांची ताकद आहे, देवदूतांची पण ताकद आहे. प्रधान देवदूत त्या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी काही दुष्टात्मे देखील आहे. म्हणून देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की तुमचं युद्ध त्या ठिकाणी कोणासोबत आहे? रक्तमांसाबरोबर नव्हे, तर आकाशातला दुरात्मा समूह सैतान आणि त्याचे दूत यांच्या बरोबर आहे. जर तुम्ही बायबल नीट त्या ठिकाणी वाचलं तर तुम्हाला असं बायबलमध्ये कळेल की त्या ठिकाणी काही देवदूत जे आहे, देवाचे त्या ठिकाणी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर घेऊन त्या ठिकाणी जात येत करतात. बघितलं ना तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर याकोबाला एक शिडी दिसली होती. त्या शिडीवरून त्याने पाहिलं तर देवदूत त्या ठिकाणी जाता येत आहे आणि त्या ठिकाणी की तो उभा जो आहे तो परमेश्वराचा पुत्राचा साक्षात्कार त्याने पाहिला. प्रेज द लॉर्ड. तर पावलाने त्या ठिकाणी पाहिलं की काही दुष्टात्मे देखील आहे जे तुमच्या प्रार्थनांची उत्तर त्या ठिकाणी अडकवतात. दानिएलमध्ये वाचलं ना, दानिएल त्या ठिकाणी इतका सुंदर त्या ठिकाणी लिहितो. दानिएल काय म्हणतो माहिती? दानिएलमध्ये असं लिहिलेलं आहे की एक यहुदी त्या ठिकाणी प्रार्थना करतो, आणि तो नुसता प्रार्थना करत नाही, तर तो निरंतर प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये काही देवाचा गौरव पाहायचा असेल तर फक्त प्रार्थना करून नाही चालणार, निरंतर प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. आम्हाला वाटतं एक दिवसाची प्रार्थना केली म्हणजे आठवडाभर त्या ठिकाणी चालून धकून जातं. नाही, एक यहुदी दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करतो, आणि जेव्हा तो 3 वेळेस प्रार्थना करतो, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याला फरक नाही पडत, कारण की त्याला माहिती आहे मला निरंतर त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला सांगतो, जो आमच्यापैकी निरंतर प्रार्थना करतो त्यालाच सुटका मिळते, अन्यथा कोणालाही मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की एका दिवसाच्या प्रार्थनेमध्ये ताकद नाहीये, निरंतर प्रार्थना करणाऱ्यांमध्ये ताकद आहे. जर आम्ही देवाचं वचन त्या ठिकाणी पाहतो तर देव सुद्धा आमची पारख करत असतो की कोण माझं लेकरू प्रति दिवशी माझ्याकडे येऊन मला प्रार्थना करत आहे, आणि स्वर्ग सुद्धा त्या ठिकाणी पाहत असतं की आमच्यापैकी कोण व्यक्ती आहे जो निरंतर प्रार्थना करतो, कोण आहे तो रोज परमेश्वराकडे येतो, याची पारख केली जाते. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, यासाठी यहुदी दिवसातून 3 वेळेस त्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि देवाचा दास पावलासोबतही पुष्कळ गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. आणि त्या ठिकाणी जेव्हा तो परत त्या गावामध्ये आला, त्या नगरामध्ये आला, तेव्हा तो शांत होता, कारण की लास्ट टाइम त्याला त्या ठिकाणी फार बेदम मारलं होतं. इतकं मारलं होतं. आणि लास्ट टाइम त्याच्यासोबत त्या ठिकाणी कोण होता माहितीये का? बर्नबा होता. आता हा बर्नबा त्या ठिकाणी एकदम शांत स्वभावाचा माणूस, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात. जेव्हा पावलांना ते लोक मारित होते, त्याचे कपडे फाडत होते, हा बर्नबा बाजूला उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. आणि पाहत असताना त्या ठिकाणी पाऊल मार खात होता. परंतु बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं, यावेळेस त्याच्या सोबत बर्नबा नव्हता, तर यावेळेस त्याच्यासोबत सिलास होता. प्रेज द लॉर्ड. आता सिलास थोडासा त्या ठिकाणी उत्साही माणूस होता. फर्स्ट टाइम पावला सोबत होता, त्याच्यामुळे थोडासा मॅच्युअर होता, परिपक्व होता. आणि जेव्हा परिपक्व होता तेव्हा देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, येथे एक मुलगी त्यांच्याकडे येते.
आणि त्या मुलीला काय आहे? दुष्टात्मा आहे. ती काही प्रश्न सांगायची, ती फ्युचर सांगणार दुष्टात्मा तिच्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी ती दुष्टात्मा असलेली व्यक्ती त्यांच्याकडे येते. आता वास्तविक जर पाहिलं ना तुम्ही, जेव्हा पाऊलासमोर कोणता बी दुष्टात्मा यायचा ना, तर पाऊल त्याला काढायचा, पकडू पकडू त्याला हिंदळू त्याच्यामधला दुष्टात्मा तो काढतच होता. एक सुद्धा दुष्टात्मा तो सोडत नव्हता. परंतु बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की यावेळेस असं काही नाही त्याने केलं. दुष्टात्मा येऊन त्या ठिकाणी त्याला म्हणतो, हे परात्पर देवाचे लोक आहे, हे दानाचा मार्ग तुम्हाला सांगतात. प्रेज द लॉर्ड. ती पोरगी जी आहे ना, येऊन काय म्हणायची माहितीये का? पावलाविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायला लागली, है ना? आम्ही असतो तर, आम्ही तिथं असतो तर बघ, दुष्टात्मा बी आपली तारीफ करू. आम्ही तिथं असतो तर काय केलं असतं? हे फुगलो असतो ना. दुष्टात्मा बी माझी तारीफ करत नाही. कारण आम्ही बनलोय कसं माहितीये का? आम्हाला तारीफ फार आवडते. कोणी आमची तारीफ केली ना, आम्हाला तारीफ आवडते, ताडणं नाही आवडत. काय आवडते आम्हाला? तारीफ आवडते. ताडणं आवडते का? नाही आवडत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमची जर आत्मिकतेमध्ये तुम्हाला वाढायचं असेल ना, तर तुमची वाढ जी आहे ती तारीफ केल्याने नाही होणार, ती ताडणं केल्याने होणार. हालेलुया. तुमची वाढ जी आहे ती तारीफ केल्याने नाही होणार, ती ताडणा केल्याने होईल. म्हणून अशा चर्च मध्ये जा, त्या ठिकाणी पवित्र आत्मा प्रतिदिवशी तुम्हाला ताडणा करेल. प्रेज द लॉर्ड. मज्जा तर तेव्हा येते जेव्हा कोणीतरी आमच्याकडे येतं आणि म्हणतो, काय सुंदर गाणं गाती ग तू. प्रेज द लॉर्ड. संपलं तिथंच, सगळं संपलं. कारण की आम्हाला काय आवडते? तारीफ आवडते आम्हाला. आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्यासारखे काही लोक फुग्यासारखे आहे. म्हणा फुगा, फुग्यासारखे आहे आमच्यापैकी काही लोक. जेव्हा कोणी आमची तारीफ करतो, आम्ही फुग्यासारखे फुगतो. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तो फुगा जितक्या लवकर फुगतो तितक्या लवकर तो फुस पण होतो. प्रेज द लॉर्ड. कधी कधी लोक येऊन तुम्हाला इतकं फुगवतील. फुग्याचं एक नेचर आहे, जितकी हवा त्याच्यामध्ये जास्त भराल, एक काय होईल तो माहितीये का? फाट फुटला. प्रेज द लॉर्ड. सैतान पण कधी कधी अशाच अनवॉन्टेड विनाकारण त्या ठिकाणी उगाच घेऊन येतो, आमच्याकडे त्या ठिकाणी तारीफ घेऊन येतो. आणि ही तारीफ जी आहे, हे जे आमचं त्या ठिकाणी कौतुक आहे, नंतरच्या दिवसांमध्ये आमच्यासाठी त्रासदायक होतं. आणि आम्हाला तरीही काय आवडतं माहितीये का? तारीफच आवडते. फुगा. प्रेज द लॉर्ड. आणि ही आली पाऊलाकडे पाहून त्या ठिकाणी म्हणाली, ओ माय गॉड, पॉल, यू आर अमेझिंग. तू किती चांगला आहे पाऊला, तू किती चांगला बोलतो, तू तारणाचा मार्ग त्या ठिकाणी सांगता. हे पाऊल हवेमध्ये मस्तपैकी पाऊलाचे पंख त्या ठिकाणी आले, हे चढायला लागला. सिलासला पाऊल म्हणला, ए बघ, दुष्टात्मा पाहिला का? पण पाऊलाने असं काही केलं नाही, कारण की तो परिपक्व होता. प्रेज द लॉर्ड. त्याने त्या ठिकाणी असं कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणी त्याला एक्साइटेड करू शकत नव्हत्या, कारण की त्याला माहिती होतं की तारीफ माझी नाही झाली पाहिजे, तर माझ्या देवाची तारीफ झाली पाहिजे. अहो, लोकांनी तुमच्या गाण्याची तारीफ करण्यापेक्षा ते गाणं गाऊ देणाऱ्या देवाची तारीफ जेव्हा लोक करायला लागतील, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये देवाचा गौरव त्या ठिकाणी दिसेल. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे की तो तारीफच्या योग्य नाही, तर त्या ठिकाणी देव योग्य आहे.
स्वतःचं नाव उंच करायसाठी लोकांनी मला ओळखावं, लोकांनी मला जाणावं, लोकांनी माझं असं करावं. अरे देवाचं वचन सांगतं, देव अशा लोकांना शोधतो जो देवाचं नाव उंच करू शकेल. हालेलुया. आम्हाला स्वतःची तारीफ नाही करायची. देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतो, या गोष्टी पाहून पाऊल एक्साइटेड नाही झाला, कारण की त्याच्यासाठी या गोष्टी आयएमपी इम्पॉर्टंट नव्हता. आली परत आली, हे पाऊल, हे देवाचे लोक आहे, हे तुम्हाला दारणाचा मार्ग सांगतात. एकदा झालं, दुसऱ्या दिवशी तेच झालं, तिसऱ्या दिवशी तेच झालं, चौथ्या दिवशी तेच झालं. आता किती दिवस झालं ते आपल्याला माहित नाही, परंतु बायबल सांगतं पुष्कळ दिवस ते करीत राहिली. आणि एक दिवस पाऊलाला कंटाळा. काय झालं? पाऊल वैतागला. हे काय रोज इथं. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की इतका कंटाळा कितीतरी वेळ त्या ठिकाणी झालं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, कधी कधी जे लोक तुम्हाला झाडावर चढवायला येतात त्या लोकांपासून दूर राहा. प्रेज द लॉर्ड. कधी कधी असे लोक जे तुमच्याकडे येतात ते तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. तुमच्यासारखा कोणी नाही, तुम्ही असे तुम्ही तसे, तर त्या लोकांपासून थोडंसं सावध राहा. पुष्कळ लोकांना वाटतं कोणीतरी यावं, आम्हाला सहानुभूती द्यावी, आम्हाला त्या ठिकाणी गोंधळावं, आमचं असं बोलावं, आमच्यासोबत आमचं मन ऐकावं, आमचं मन मोकळं करावं. ख्रिस्ताचं नाव सहानुभूती द्यायचं नाहीये. ख्रिस्त तुम्हाला सहानुभूती देण्यासाठी नाही आलेला, हे जाणा. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रभूमध्ये एक आहोत. आमचं मन देवाने प्रभूमध्ये एक केलेलं आहे, तर एकमेकांना फुगवण्याची गरजच नाही ना. काय मिळणार आहे एकमेकांना फुगवून? काय मिळणार आहे एकमेकांची तारीफ करून? काय मिळणार आहे? मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ चर्चमध्ये भांडणं का होतात माहितीये का? कारण की सुरुवातीला त्यांना इतके फुगवून देतात ना, इतके फुगता का शेवटी काय होतं? फुटून जातात. आणि फुटल्यामुळे काय होतं? एकमेकांपासून दूर होतात. संपले. तर आम्ही या ठिकाणी जर जमलो आहे, तर या शारोन चर्च मध्ये कोणालाही फुगवण्याचं काम केल्या जात नाही. इथे ते काम होतं, जर आमचं जीवन जर वाईट आहे तर ते जीवन सुधारवण्याचं काम या ठिकाणी कशा प्रकारे केलं जाईल याचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वचन सांगायचं आहे, आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला उपवास प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे. आणि त्या ठिकाणी पाऊल या ठिकाणी म्हणतो, मी नाही करणार, मी दुष्टात्मा नाही करणार. पुष्कळ दिवस तो त्या ठिकाणी म्हणत राहिला, मी नाही करणार. शेवटी ती यायची, ती रोज त्याला येऊन म्हणायची, हे परस्पर देवाचे लोक आहे, हे तुम्हाला तारणाचा मार्ग सांगता. एकदा झालं, दोनदा झालं, किती दिवस झाला आम्हाला माहिती नाही. शेवटी त्याला कंटाळा आला, त्याला तरस आला, त्याचं मन त्या ठिकाणी हे झालं. आणि तो देवाला त्या ठिकाणी म्हणतो की प्रभू काय करू? कारण की देवाचा दास पाऊल कोणतीही गोष्ट देवाला विचारल्याशिवाय करत नव्हता. त्याने विचारलं, प्रभू काढू का? आणि पवित्र आत्मा त्याला म्हणाला असेल काढ. पण तो पवित्र आत्म्याला म्हणाला होता, तो म्हणाला असेल ना, की तो म्हणाला असेल की लास्ट टाइम जेव्हा काढलं होतं तेव्हा मला लय मारलं, इतकं मारलं, माझे कपडे फाडले, मला त्या ठिकाणी रक्त बंबाळ केलं आणि मला उकिरड्यावर त्या ठिकाणी काढून दिलं. मी काय करू? काढू का? पवित्र आत्मा म्हणाला काढ. काय होणार? ठीक आहे ना, काढून टाक. आणि ती मुलगी परत आली. हा देवाची रास आहे, हे लोक देवाची रास आहे, हे तुम्हाला तारणाचा मार्ग सांगतात. आणि पाऊल तिला म्हणाले, इकडे येशू ख्रिस्ताच्या नावात तुला आज्ञा करतो, निघीचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, त्याच्यातला दुष्टात्मा त्या ठिकाणी, जो दुष्टात्मा होता तो त्या ठिकाणी जागेवर निघून गेला. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक फोन जो तुम्हाला आनंदी करण्यासाठी येतो, गरजेचं नाही ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक फोन जो तुम्हाला लाडागोडी लावण्यासाठी येतो, गरजेचं नाही की त्यामध्ये तुमची भलाई असेल. प्रेज द लॉर्ड.
प्रत्येक मित्र जो तुमच्या घरामध्ये घुसतो हे गरजेचं नाही की त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी चांगलंच असेल. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या सोबत गोड गोड बोलतो हे गरजेचं नाही की त्याचं मन तुमच्या सोबत चांगलंच असेल. हालेलुया. सावध राहा. या दिवसांमध्ये पुष्कळ सारा मोठा धोका आलेला आहे. लोक तुम्हाला म्हणतील मी तुला कधी सोडणार नाही, पण गरजेचं नाहीये की तो कायमस्वरूपी तुमच्या सोबतच राहील. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाने आपला आत्मा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. देवाला मागा की परमेश्वरा तुझ्या आत्मिक वरदानांपैकी एक वरदान आहे की लोकांचे आत्मे पारखण्याचं, ते आत्म्याचं पालन करण्याचं वरदान मला दे की हे समजावं की कोणता व्यक्ती चांगला आहे, कोणता व्यक्ती वाईट आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं जो प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात घुसतो गरजेचं नाही का तो बरोबरच असेल. हालेलुया. कारण की बायबल आम्हाला सैतानाविषयी या प्रकारे सांगतं की तो ज्योती आणि प्रकाश घेऊन तुमच्या घरामध्ये येतो. तो मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला चावून निघून जातो, तुमचा घात करून निघून जातो. म्हणून बायबल मध्ये जे 9 वरदान आहे त्यापैकी एक वरदान आहे डिसर्निंग स्पिरिट, आत्म्याचं पारख करणारं वरदान. प्रेज द लॉर्ड. आणि या आत्म्याची पारख कोण करतं की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे आत्म्याचं वरदान आम्हाला शिकवतं. प्रेज द लॉर्ड. तर मग लेकरांनो, जे लेकरं या ठिकाणी आहेत ह्या लेकरांनो तुम्हाला जाणणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्ती जो तुमच्याकडे येत आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. जो कोणी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे येऊन गोड गोड बोलत हे गरजेचं नाही की तो त्याच्या मनात तुमच्याविषयी चांगला असेल. तो प्रत्येक व्यक्ती जो तुम्हाला येऊन चॉकलेट देतो गरजेचं नाही की त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी चांगला असेल. जो प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे येऊन तुम्हाला लाडागोडी लावतो, तुम्हाला कपडे घेऊन देतो, तुमच्या सर्व गरजा त्या ठिकाणी पूर्ण करतो हे गरजेचं नाही की त्याच्या मनात तुमच्याविषयी चांगलं असेल. तर देवाला त्या ठिकाणी त्याच्याविषयी म्हणा की हे प्रभू जर हा व्यक्ती बरोबर असेल किंवा चुकीचा असेल आम्हाला माहिती नाही, परंतु येशूच्या आत्म्यामध्ये आम्हाला या गोष्टी माहिती आहे. येशूच्या नावात आज्ञा करतो याच्या मनात कोणी दुष्टात्मा जो कार्य करत आहे आज्ञा करतो निघ याच्या जीवनातून. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळत कोण व्यक्ती बरोबर आहे कोण व्यक्ती चुकीचा आहे. है ना. आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय भरलेलं आहे माहितीये का? सैतान नेहमी त्या ठिकाणी वाईटच गोष्टी घेऊन येतो. नाही, सैतान नेहमी त्या ठिकाणी वाईटच गोष्टी घेऊन येत नाही, तो तुम्हाला चांगल्या पण गोष्टी घेऊन येतो. तर हे पालक करण्याचं जे वरदान आहे देवाने आपल्या पवित्र आत्म्याच्या वरदानाच्या 9 बक्षिसामध्ये आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. तर आम्हाला देवाला मागायचं आहे, देवाला विचारायचं आहे प्रभू आम्हाला जर त्या ठिकाणी जर तुझा गौरव त्या ठिकाणी पाहायचा असेल तर या आत्म्याची पालक करण्याचं वरदान जे पावलं तू दिलं ते आम्हाला दे, याकरता की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचा आहे. ही येऊन तारीफ वर तारीफ करते पावलाची. इतकी तारीफ करत राहिली, इतकी तारीफ करत राहिली, इतकी खतरनाक त्या ठिकाणी नुसती म्हणत राहिली देवाचे लोक आहे, परात्पर देवाचे दास आहे, तारणाचा मार्ग करतात, असं सांगतात तसं करतात, ऑल यू आर अमेझिंग, असं तसं तू इतका चांगला आहे. आणि त्या ठिकाणी देवाचा दास पाऊल त्या ठिकाणी तिच्या तिकडे त्या ठिकाणी म्हणत आहे. तो तिला म्हणतो तुला काय माहिती, मी असाच नाही आलो देवाच्या उपस्थितीमध्ये. अरबस्तानाच्या त्या वाळवंटामध्ये जाऊन त्या ठिकाणी 3.5 वर्ष जंगलामध्ये फिरून देवाच्या उपस्थितीमध्ये पवित्र आत्म्याने भरून जेव्हा मी त्याची सेवा करायला निघालो तेव्हा पुष्कळ सारे अडखळणं, पुष्कळ सारे संकट माझ्या जीवनामध्ये आलो. तुला काय माहिती, मी असाच नाही देवामध्ये आलो. तुझ्यामध्ये काय चालू आहे सर्व काही मला माहिती आहे. तुझ्या गोष्टी मला त्या ठिकाणी आकर्षित करू शकत नाही. हालेलुया. आणि आम्हाला काय पाहिजे माहिती का? तारीफ पाहिजे. वाचा या घाणेरड्या गोष्टींपासून.
जो व्यक्ती तुमच्या तोंडावर तुम्हाला म्हणतो ना तू चुकीचा आहे, त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी आदर नाही. प्रेज द लॉर्ड. मी लेकरांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो, फॅशन तुम्ही करता, मान्य करतो, एक्सेप्टेड आहे, परंतु अशी फॅशन करा प्रतिदिवशी याचं भान ठेवा की प्रभू येशू तुमच्या बाजूला बसलेला आहे आणि तो बाजूला बसलेला असताना त्याला तुमची लाज नाही वाटावी याची काळजी घ्या. ती फॅशन करा. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही त्या ठिकाणी काय करत राहिलो मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही त्या ठिकाणी प्रगटीकरण वाचलं ना, आजकालचे लोक त्या ठिकाणी अंगावरचे जेवढे कपडे कमी करता येईल तेवढे कमी करत राहिलेले आहे. परंतु एक दिवस परमेश्वराचं वचन सांगतं यांच्या अंगावर एक सुद्धा कपडा नाही ठेवणार. देवाचं वचन प्रगटीकरणामध्ये सांगतं. वाचलं नसेल तर वाचून पहा. हालेलुया. आज ते देवाच्या वचनाला आम्हाला त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की आमचा परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्यापैकी काही लोकांना देव त्या अमरस्थानाच्या वाळवंटात घेऊन जातो याकरता की आम्हाला त्याने परिपक्व करावं. आम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही परिपक्व होऊ, तेव्हा आम्हाला कळेल कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही म्हणतो देवा हे काय केलं ते तुम्हाला त्या ठिकाणी समजायचं आहे. जेव्हा तुम्ही देवामध्ये येत आहात तर तुम्हाला देवामध्ये उभा राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट सांगतो, यहोवा जो परमेश्वर आहे तो आमचा प्रभू आहे. यहोवा परमेश्वर आमचा प्रभू आहे. तो पिढ्यानपिढ्याचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. पिढ्यांचा देव कळतो का? तुम्ही किती पिढ्या पाहिल्या तुमच्या? मी 3 पाहिल्या, काहींनी 4 पाहिल्या, काहींनी 5 पाहिल्या. प्रेज द लॉर्ड. आणि हा आमचा प्रभू जो आहे तो पिढ्यानपिढ्याचा देव आहे. तुमच्या घरामध्ये लेकरं असतील किंवा तुम्ही स्वतःही लेकरं असतील ना, तर एक काम करा. तुम्हाला आपल्या आई वडिलांना या लेकरांना आणि लेकरांना या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन यायचं आहे. सांगतो का? त्याचं कारण देव फक्त तुमचाच नाहीये तर तुमच्या येणाऱ्या पिढीचा पण असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा जो परमेश्वर ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे हा देव फक्त तुमच्या पिढीचा नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीचा सुद्धा हा देव असला पाहिजे. म्हणून आज तुम्ही तरुण आहात तर तुम्ही काय करा, आपल्या तारुण्य अवस्थेमध्ये तुम्ही तगड त्या ठिकाणी बलवान आहात, तुमच्यामध्ये ताकद आहे, तर मी तुम्हाला सांगतो आपल्या लेकराला या ठिकाणी घेऊन या. थोडंसं उचलायला कठीण जाईल परंतु त्यांना या ठिकाणी घेऊन या, कारण की तुमच्याकडे ताकद आहे. या ठिकाणी त्यांना घेऊन या. परंतु एक समय येईल जेव्हा तुम्ही कमजोर पडाल, जेव्हा तुम्हाला चालता येणार नाही, परंतु तुमचे लेकरं बलवान असतील, तेव्हा तुम्हाला चालता जरी येत नसलं, हेच तुमचे लेकरं तुम्हाला आपल्या त्या ठिकाणी उचलून घेऊन या ठिकाणी देवाच्या पवित्र मंदिरामध्ये त्या ठिकाणी घेऊन येतील. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्या पिढीला देवाचं वचन त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. काय सांगतं बायबल? तो अब्रामाचा देव आहे. अब्रामाच्या पिढीनंतर तो इसाकाचा झाला, इसाकाचा झाल्यानंतर याकोबाचा झाला, याकोबाच्या नंतर योसेफाचा झाला, योसेफ नंतर मोशेचा झाला, मोशे नंतर यहोशुआचा झाला. यहोशुआ म्हणतो मी आणि माझे घराणे तर यहोवाची सेवा करणार. हा आहे तो पिढ्यांचा देव. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की माझे आजोबा जे आहे ना ते मास्टर होते. प्रेज द लॉर्ड. आणि ते त्या ठिकाणी त्यांची सेवा जी होती त्या ठिकाणी फिरती सेवा होती. कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ सारे संकट आले, क्लेश आले, यातना आल्या, विपत्ती आली. सायकलवर फिरायचे, रात्री बेरात्री कुठेही जायचे. एवढंच नव्हे तर अंकाईच्या डोंगरावर जेव्हा ते सुवार्थेसाठी जायचे तर त्यांना त्या ठिकाणी लांडगे आडवे यायचे, जंगली जनावर त्यांना आडवे यायचे. आणि जेव्हा तिथे थंडी राहायची तेव्हा ते काय करायचे, तिथे त्या ठिकाणी माती उकरायचे, त्या मातीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी टाकायचे, सगळी माती अंगावर ओढून घ्यायचे, फक्त त्या ठिकाणी तोंड उघडं ठेवायचे आणि अशा एका परिस्थितीमध्ये ते झोपायचे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर त्यांच्या नंतर माझे पप्पा त्या ठिकाणी सेवेमध्ये आले. जेव्हा सेवेमध्ये आले तेव्हा पुष्कळ सारे त्या ठिकाणी अडचण आले. मी जेव्हा लहान होतो, जेव्हा मी त्या ठिकाणी छोटासा होतो, या चर्च मध्ये येणाऱ्यांची संख्या फक्त बोटावर मोजणाऱ्यांनी 20-30च असायची. जास्तीत जास्त जेव्हा फार चर्च भरल्यासारखं वाटायचं तेव्हा 30 लोक राहायचे आणि आम्हाला वाटायचं पुष्कळ सारे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो
जेव्हाही त्या ठिकाणी मी त्या गोष्टी माझ्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहत होतो, एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये वारंवार देवाने टाकलेली आहे, नेहमी त्या ठिकाणी ही जागा छोटी राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज जर देवाने आम्हाला त्या ठिकाणी एका छोट्या कळपामध्ये ठेवलेला आहे, तर हा कळप नेहमीसाठी छोटा राहणार नाही. तुमचा परिवार छोटा राहणार नाही. तुमच्या परिवाराच्या मेघा रुंदावण्याचं सामर्थ्य देवाच्या नावामध्ये आहे. हालेलुया. हे कायमस्वरूपी छोटं राहण्यासाठी देवाने दिलेलं नाहीये. जर आम्ही प्रभूमध्ये एक आहोत, एक परिवार आहोत, तर हे आमचं कर्तव्य आहे की आमच्या परिवारा संबंधाने आम्हाला त्या ठिकाणी वाढायचं आहे. नेहमी आमच्या जीवनामध्ये हे जग छोटं राहणार नाहीये, निराश व्हायचं नाहीये. आम्हाला प्रत्येकाकडे एक सेवा देवाने दिलेली आहे. त्या गोष्टींमध्ये आम्हाला त्या ठिकाणी तत्पर राहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, वचन संपो अथवा न संपो, जेही आज तुम्ही रिसीव्ह करता, जेही तुम्ही घेता ना, येशूच्या नावामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकार करा. तुमचे बंधन त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, वचनामध्ये अशी ताकद आहे ना, बसल्या बसल्या या ठिकाणी तुमचे बंधन तोडून टाकेल. बसल्या बसल्या 1 वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये बंधन आहे, एका झटक्यामध्ये परमेश्वराचा आत्म्याने बंधन तोडून टाकेल. म्हणून शांत बसू नका, कारण की तुम्हाला माहिती नाहीये अचानक मार्ग तयार होईल. आमेन. तर रोज आम्हाला देवाच्या वचनांमध्ये वाढायचं, तर तुमचे बंधन, तुमचे रोग, तुमचे समस्या त्या ठिकाणी तुटतील. म्हणून जेव्हा तुमच्या पिढीला देवामध्ये तुम्ही घेऊन येता, तर मी तुम्हाला सांगतो, तुमची पिढी गेली तरी तुम्हाला काही वाटणार नाही, कारण की एक समय येणार आहे, ही पिढी आम्हाला प्रभूजवळ भेटणार आहे. कारण की देवाचं वचन सांगतं की प्रत्येकाचा त्या ठिकाणी ज्यांचा पृथ्वीवर वियोग झाला, दाटातून झाली, त्या प्रत्येकाला देवाच्या राज्यामध्ये पाहण्याचा अवसर आणि त्यांना भेटण्याचा समय येणार आहे. हालेलुया. हालेलुया. मला वाईट वाटतं जेव्हा लोक मला म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी लवकर मृत्यू झाला तर म्हणता वाईट झालं, आणि एखादा त्या ठिकाणी व्यक्ती जो आहे तो म्हातारा होऊन मरण मेला तर त्याच्याविषयी म्हणतात की चांगलं झालं, बरं झालं. परंतु देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं असं काही नाहीये. देवाने प्रत्येकासाठी एक समय नेमलेला आहे. जर तो 27 वर्षाच्या स्टेफनाचं आयुष्य घेऊ शकतो, तर 120 वर्षाचा मोशेचा सुद्धा आयुष्य घेऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी फरक पडत नाही. फरक आहे, दोघं पण देवाच्या राज्यामध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहे. हालेलुया. आणि आम्ही म्हणतो लवकर मेला म्हणजे त्या ठिकाणी वाईट झालं. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? प्रत्येकाचा एक नियोजित समय आहे. प्रत्येकासाठी एक सेवा देवाने त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणी म्हणतात, काही लोक म्हणतात ऍक्सिडेंट झाला लवकर मेला, रोग आला लवकर मेला. 1 दिवस जगले काही नाही, 10 दिवस जगले वाईट झालं, असं झालं, वर्ष जगले. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो आहे, फरक नाही पडायला पाहिजे. कोण म्हणतं 10 वर्ष जगला त्या ठिकाणी वाईट झालं, कोण म्हणतं 20 वर्ष जगला, अरे चांगलं नाही झालं, 40 वर्ष जगला, वेळेच्या आधी असं झालं, 80 वर्ष जगला, चांगलं झालं, बरं झालं नाही. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी उत्साही करू इच्छितं की जेव्हा देवाने आम्हाला त्या ठिकाणी या पृथ्वीवर ठेवलं, प्रत्येकाचा आयुष्याचा समय एका कालखंडापर्यंत मर्यादित आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची सेवा पूर्ण झाली, प्रभू तुम्हाला घेऊन जाईल. आम्ही कोण आहे त्याला प्रश्न विचारणारे. हालेलुया. आमचे देवाचे दास त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी राहतात आणि त्यांची 90 वर्षाची आजी त्या ठिकाणी पॅरालाइज झाली होती आणि तिला त्या ठिकाणी केरळवरून घेऊन यायचं होतं. केरळवरून घेऊन आणताना जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्या आईला होतं त्यांनी त्या ठिकाणी त्या रेल्वेच्या बाकड्यावर त्या ठिकाणी झोपवून आणलं. झोपवून आणल्यानंतर आपल्या घरी त्यांना ठेवलं आणि घरी ठेवल्यानंतर प्रति दिवशी त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी प्रार्थना करायचे. ते देवाचे दास लहान होते, त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं पॅरालिसिस झालेली जी स्त्री आहे 90 वर्षाची त्या ठिकाणी. जेव्हा त्यांनी पाहिलं प्रार्थनेचं एवढं सामर्थ्य आहे की त्या म्हातारीला त्यांनी आपल्या पायावर उभं राहून चालताना त्या ठिकाणी आणि एक दिवस जेव्हा त्याने पाहिलं, एक दिवस पाहिल्यानंतर जेव्हा चर्चमध्ये ते जमले
आजीला त्या ठिकाणी उठता येत नव्हतं, परंतु आता आजी उठून बसली आणि त्या ठिकाणी उभा राहून चालायला लागली. असं चालत असताना एक दिवस आम्हाला ते या प्रकारे सांगतात की चर्चची सर्व्हिस चालू होती आणि सर्वजण त्या ठिकाणी प्रभू भोजन घेत होते. आणि प्रभू भोजन घेत असताना ती स्त्री त्या ठिकाणी ते बारकाईने पाहत होती आणि ती म्हणाली, आपल्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन म्हणाली की मला सुद्धा यामध्ये हात घालायचा आहे, मला सुद्धा हे प्रभू भोजन घ्यायचं आहे, मला सुद्धा हा प्याला पाहिजे, मला सुद्धा ही भाकर घ्यायची आहे, यासाठी मला काय करावं लागेल. आणि त्यांच्या मुलांनी, जे पास्टर होते, त्यांनी सांगितलं की तू काय कर, जर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने प्रभू येशूवर विश्वास ठेवशील आणि आपल्या भूतकाळाच्या गतकाळातल्या पापापासून परावृत्त होऊन पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेशील, तर परमेश्वराचं वचन सांगतं की तुझ्या शरीरामध्ये हात घेण्याच्या योग्यतेची आहे. आणि ती म्हणाली, आज मला या शरीरामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. 90 वर्षाची जी स्त्री आहे त्या ठिकाणी ती म्हणती आणि पाण्यामध्ये उतरण्यासाठी, हौदामध्ये उतरण्यासाठी तिची तळमळ त्या ठिकाणी तिने बघितली आणि त्या ठिकाणी ती आपल्या पाण्याने त्या ठिकाणी आपल्या 90व्या वर्षाच्या अवस्थेमध्ये त्या हौदामध्ये ती उतरली. आणि ती बघा ना, किती मोठं त्या व्यक्तीचं किती मोठा आदर आहे, ज्या बहिणीने, ज्या आईने आपल्या पोटाच्या द्वारे या जगामध्ये त्या गरोदर अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला जन्म दिला. आज तो व्यक्ती त्याच्याच आईला प्रभूच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी जन्म देत आहे. हालेलुया. तुम्ही विचार करू शकता का? मला ही गोष्ट फार आवडली की ज्या आईने त्यांना जन्म देऊन या पृथ्वीवरच्या त्या ठिकाणी जगामध्ये आणलं, त्या आईला प्रभूमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जन्म दिला. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, एक दिवस त्यांच्या आईला देवाने एक दृष्टांत दाखवला की त्यांची जी आई आहे ती प्रभू जवळ त्या ठिकाणी तिथे गेलेली आहे. तिचं शरीर त्या ठिकाणी पूर्ण बदलून त्या ठिकाणी तिचं शरीर बदललेलं आहे आणि प्रभू जवळ ती आनंद करत आहे. आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी त्यांच्या आईने नाश्ता केला, थोडंसं जेवण केलं आणि आपल्या अंथरुणावर पडलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ते गेले. तिला बोलता क्षणी त्या ठिकाणी म्हणाले, आता माझं पूर्ण झालेलं आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरती म्हणाली, आता माझ्याविषयी त्या ठिकाणी विलाप करू नका, कारण की मी माझ्या प्रभू जवळ जाण्याचा समय आलेला आहे. 1 वर्ष ती बहीण विश्वासामध्ये राहिली. जेव्हा बाप्तिस्मा घेतल्यानंतर 1 वर्ष ती विश्वासामध्ये टिकून राहिली आणि टिकून राहिल्यानंतर तिने आपले डोळे मिटले, त्यांनी देवाचा आभार मानले. आणि बघा, ते या प्रकारे सांगतात, माझ्या आजीने देवाला ओळखलं, माझ्या वडिलांनी देवाला ओळखलं, आता मी ओळखलं, आता येणारी माझी पुढची पिढी देवाला ओळखल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. यहोवा आमचा पिढ्यांचा देव परमेश्वर आहे. तुम्ही म्हणाल 1 वर्ष त्या बहिणीने आयुष्य घालवलं, फरक नाही पडत तुमची अवस्था काय आहे, तुम्ही ते जीवन कसं जगता ते महत्वाचं आहे. पुष्कळ लोक म्हणतात, प्रभूमध्ये येऊन आम्हाला काय मिळालं? पेत्राने प्रभूला विचारलं, प्रभू आम्ही तर सगळं सोडून आलो, आम्हाला काय मिळेल? प्रभू त्यांना म्हणाला, तुमचं जीव, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, यापेक्षा तुम्हाला अजून काय पाहिजे? हालेलुया. आणि आम्ही मागत बसतो देवाला, हे दे, ते दे, हे दे, ते दे, काय पाहिजे आम्हाला? यापेक्षा मोठा आदर कोणता आहे? मी तुम्हाला सांगतो, जर आमचा या जगामध्ये वियोग झालेला आहे, परंतु एक दिवस माझा विश्वास आहे की परमेश्वर आम्हाला आमचे सोडून गेलेले प्रत्येक प्रियजन आम्हाला त्या ठिकाणी भेटवणार आहे. आमेन, आमेन. मी तुम्हाला सांगू इच्छितो, फरक पडत नाही तुमचं वय काय आहे, फरक हा पडतो तुम्ही ते जीवन कसं जगता. हालेलुया. तो दिवस दूर नाही. मी त्या ठिकाणी आम्ही पण आमच्या प्रियजनांना त्या ठिकाणी भेटू. एकतर प्रभू सोबत मेघांवर त्या ठिकाणी घेतले जाऊ किंवा हे जग सोडून निघून जाऊ, कशीही होईल. प्रभू सोबत जाऊ अथवा हे जग सोडून निघून जाऊ, पण आम्ही आमच्या प्रियजनांना त्या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणारच. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझे आजोबा विश्वासात, माझे वडीलही विश्वासात, मीही विश्वासात आणि माझ्यानंतर येणारी पिढीही विश्वासात. प्रेज द लॉर्ड. हा तुमचा विश्वास फक्त आमचाच तो देव नाही पाहिजे, येणाऱ्या पिढीचा सुद्धा तो परमेश्वर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही म्हणू शकतो, देव आमच्या पिढी
पिढ्यांचा परमेश्वर आहे. हे आमच्यासाठी फार मोठं सौभाग्य आहे. हालेलुया म्हणा. पिढ्यापर्यंत हे देवा आम्ही तुझी सेवा करू. आमेन. जे नाही म्हटले ते नाही करणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला माणसाचं मनच नाही धरायचं. बिलकुल नाही. बाळक साहेब मला तुमचा राग आला येऊ पण मी काय करू. आम्ही तुमच्यावर रुसलो. तुझा प्रश्न. तुम्ही आम्हाला हर्ट केलं. होय हर्ट मला काय झालं. कारण की मला वचन माहित आहे. मी मनुष्याची आत्मा देवाची मनधरणी करावयास पाहतो. जर मी मनुष्याची मनधरणी करावयास पाहत असतो तर आज मी ख्रिस्ताचा दास नसतो. याकरता मला फरक पडत नाही. तुम्ही चिडा अथवा त्या ठिकाणी माझ्यावर खुश हो. मला तर माझ्या प्रभूला संतुष्ट करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी लोकांना विचारतो माझ्यामध्ये अशी एक गोष्ट सांगा जी तुम्हाला वाटतं की मी बदला. तुम्ही विचारता का कोणाला. आम्ही शेजारच्याला विचारायला गेलो त्याने सांगितलं तुझी हिंमत कस काय झाली मला त्या गोष्टी म्हणायची. तो माझा वैयक्तिक प्रश्न. मग कशाला विचारलं कशाला. तू हिंमत कस काय झाली मला विचारायची. मी काही करेन. तू तुझं काय ना. अगं बाई तूच विचारलं ना. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं पावलाने दुष्टात्मा काढला. आता कोणता दुष्टात्मा होता माहिती आहे. हा दुष्टात्मा त्या ठिकाणी भविष्य सांगायचा. लोकांचं काय सांगायचं. भविष्य सांगायचं. आयुष्य त्या ठिकाणी काय व्हायचे. इथं त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की यामुळे काय व्हायचं माहिती आहे. विषय जे धनी होते त्यांना पुष्कळ पैसा मिळायचा. इतका पैसा त्या ठिकाणी मिळायचा आणि त्या ठिकाणी धनी तिच्यावर फार खुश राहायचे आणि तिच्या समोर येऊन असं विचारायचे हे सांग उद्या आमच्या सोबत काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बिचारीला तिच्या उद्या काय होईल ते माहिती नाही. ती दुसऱ्यांच्या उद्याबद्दल सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने उत्साहित करू इच्छितो. प्रभूचा दास या ठिकाणी काही गोष्टी सांगू इच्छितो. आपलं भविष्य पाहण्यासाठी इकडं तिकडं जाऊ नका. आपला बघ रे बाबा हात माझं उद्या काय लिहिलेलं आहे जरा सांग बरं. अरे या हातावरच्या रेषांवर तुमचं भविष्य नाहीये. भविष्य तर त्यांचं बी आहे ज्यांचे हात नाहीये. प्रेज द लॉर्ड. या हातांच्या या रेषांवर काही नाहीये. जाऊ दे तिकडं. बघ आमच्या हातावर बघून कोणता ग्रह आमच्या जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हात बीत दाखवायला इकडं तिकडं जाऊ नका. याच्या त्याच्याकडे जाऊ नका. माझ्या जीवनामध्ये काय आहे ते सांग. मी तुम्हाला सांगतो उद्या काय होईल. सांगू का तुम्हाला उद्या काय होणार सांगू का. मी सांगतो तुमचं भविष्य उद्या प्रभू येशू येणार आहे. हालेलुया. अरे नाही उद्या आला तर परवा येईल. परवा नाही आला तर केरवा येईल. केरवा नाही आला तर त्याच्या पुढच्या दिवशी येईल. पण एक दिवस तो येईल. हालेलुया. आमचा उद्या काय होईल आम्हाला सांगा. अरे हा विश्वास जेव्हा प्रभू येणार आहे आणि मला त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. हा विश्वास आमच्यामध्ये आम्हाला घेऊन चालणं गरजेचं आहे आणि आम्हाला टेन्शन आहे माझं उद्या काय होईल. अरे उद्याची काळजी सोडा. उद्यामध्ये फक्त प्रभू येशू आहे. म्हणून तो म्हणतो मी काल आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून कुणी म्हणाला ना उद्या काय होणार आहे त्याला सांगा उद्या प्रभू येणार आहे. फरक नाही पडला पाहिजे. फरक हा पडला पाहिजे का तुम्हाला सांभाळणारा देव उद्यामध्ये तुमच्या सोबत आहे का नाही हा फरक तुम्हाला पडला पाहिजे. आम्ही म्हणतो काय होईल आमचं. म्हणून उद्या सांभाळणारा देव आमच्या सोबत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि या मुलीचा काय झाला. दुष्टात्मा निघाला. पाऊल भी खुश सीला भी खुश. दोघं खुश एकमेकांकडे पाहून म्हणाले
आणि जेव्हा ते इकडं त्या ठिकाणी एकमेकांकडे पाहून खुश झाले, तिकडे लोक भडकले ना. प्रेज द लॉर्ड. का बरं लोक भडकले? धंदा बंद झाला ना. बिझनेस बंद झाला. जी मिळत होती ती बंद झालं. लोक विरोधात उठले. लोक त्या ठिकाणी त्याच्यावर काय करायला लागले? त्याच्यावर मारायला चालून गेले. आता बघा, पावलाने तर चांगलं केलं तरी बी याला मार खावा लागतं. प्रेज द लॉर्ड. एका दुष्टात त्याला काढलं, त्याने चांगलं काम केलं तरी बी त्याला मार खावा लागतो आहे. एकदा काय झालं माहितीये का? एक पोरगी त्या ठिकाणी देवाच्या दासाकडे आली. ती म्हणाली, बाळक साहेब, 2 ठिकाणी मला कंपनीतून ऑफर आलेली आहे कामाची. काय करू, मी जाऊ का? बाळक साहेब खुश झाले. बाळा जा ना. ती म्हणाली, माझी जायची इच्छा नाही. ते म्हणाले, का बरं? तर ती मुलगी म्हणती की तिथं रविवारी सुद्धा कामाला त्या ठिकाणी बोलवतात, परंतु मला रविवारची आराधना सोडायची नाहीये, मला रविवारी यायचं आहे. आणि ती म्हणाली की माझ्या मम्मीला त्या ठिकाणी, तिच्या आईला ती म्हणाली की आई मला त्या कामाला जायचं नाहीये. परंतु तिच्या आईची आंटी त्या ठिकाणी होती. ती मावशी तिच्याकडे पाहून काय म्हणती माहितीये का? काय होतंय? एक दिवस तर काही चर्चला नाही गेली तर तुझं काय डबुल होणार आहे का? अगं बघ, तुझ्या बरोबरच्या पोरी कुठं गेल्या? तुझ्या सोबत असणारे जे लेकरं आहे ते कुठं गेले? किती पैसा कमवत आहे? अगं आम्ही जेव्हा तुझ्या वयामध्ये होतो ना, 2-2 लेकरं आम्हाला झाले होते. आम्ही काय करू? बरोबर ना? आम्ही काय करू? जेव्हा पुष्कळ सोबतच झालंच असेल ना, पुष्कळ लेकरं आहे, तुम्ही बी आहात, म्हणले असेल ना, तुझ्या वयामध्ये अगं 2-2 लेकरं मला झाले होते. मग आम्ही काय करू? मी तर असंच म्हणतो, मी काय करू? प्रेज द लॉर्ड. कारण की जेव्हा तुझ्या वयामध्ये, तुझ्या अर्ध्या वयात, त्या ठिकाणी 40 मध्ये, तुझ्या त्या ठिकाणी 45 वर्षाच्या अवस्थेमध्ये जेव्हा तू पैशाच्या मागे लागत होती, जेव्हा तू त्या ठिकाणी लेकरांच्या पाठीमागे लावत होती, सर्व प्रकारच्या संपत्ती मिळवण्याच्या पाठीमागे लावत होती, तुझ्या अर्ध्या वयामध्ये मी देवाचं वचन वाचायला आणि बा आम्हाला सांगत राहिले, तुझ्या अर्ध्या वयामध्ये आम्ही तुझ्या वयात असे होतो. अरे, ज्या गोष्टी तुझ्या म्हातारपणामध्ये तुम्ही शिकत राहिले, त्याच्या अर्ध्या वयामध्ये आम्ही देवाचं वचन वाचायला शिकलो, आम्ही प्रार्थना करायला शिकलो, आणि देवाला आमच्या अंतःकरणामध्ये आमचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जे तरुण लेकरं आहे ना इथे, तुम्ही जगातले सर्वश्रेष्ठ लेकरं आहात, कारण की आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये तुम्ही देवाला स्वीकारलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमचं भविष्य तर देवाच्या हातामध्ये आहे ना, यांच्यापेक्षा 1000 पटीने आशीर्वाद तुम्ही यांना दाखवणार. मी गॅरंटी देऊन सांगतो, 100% गॅरंटी देऊन सांगतो. तर याच्यानंतर जेव्हा तुम्हाला कोणी येऊन म्हणाल ना, तुझ्या वेळेस असं होतं, तर त्याला डायरेक्ट सांगा, हे तुझ्या वेळेचं नको सांगू, आज आम्ही प्रभूमध्ये आहे, यापेक्षा मोठा आनंद कोणता नाही. हालेलुया. आणि हे लोक आले, त्यांनी धर्म पावला, जसं धर्म तसं ओढलं, तसे कपडे फाडले. त्याच्यानंतर त्याला इतकं मारलं. तुम्हाला माहिती का, हे युनानी लोक यहुद्यांचे कपडे का बरं फाडायचे? तर हे यहुदी लोक जे आहे ना, यांचा अंग का होता, हे इथपासून तर खालपर्यंत त्या ठिकाणी स्वतःला अंग झाकायचे, आणि त्यांची मोठी मोठी दाढी त्या ठिकाणी असायची. तर त्या ठिकाणी एका यहुद्याचं वस्त्र त्याच्यासाठी त्याची त्या ठिकाणी काय होता, त्याचा आदर होता. आणि युनानी लोक, जर तुम्ही बायबल मध्ये वाचलं, तर एकदा त्या ठिकाणी दावीदाने आपले 2 सेवक त्या ठिकाणी पाहिले. नियास जो राजा होता, त्याचा जो पुत्र होता, जो त्या ठिकाणी हानून ज्याचं नाव होतं, त्याच्याकडे पाठवलं. आणि त्या हानूनाने काय केलं की हे जे 2 सेवक आहे, यांना त्या ठिकाणी यांची अर्धी दाढी त्या ठिकाणी कापून टाकली, यांचं डोकं अर्ध त्या ठिकाणी मुंडवलं, यांचे कपडे त्या ठिकाणी फाडले, आणि कपडे फाडून त्या ठिकाणी पाठवून दिले. कारण की तुम्हाला मी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, यहुद्याचा पोशाख त्या ठिकाणी त्याच्यासाठी सर्वस्व आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, यहुदी त्या ठिकाणी त्याचं वस्त्र
इम्पॉर्टंट आहे. यहुदी वेळेनुसार बदलत नाही, यहुदी ट्रेंड्सनुसार बदलत नाही, यहुदी फॅशननुसार बदलत नाही, यहुदी वेळेनुसार बदलत नाही. तर जिवंत देवाची उपासना करणारा व्यक्ती आहे तो कोणाचा बघून त्या ठिकाणी बदलणारा मधला नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याला फरक नाही पडत सोशल मीडियावर काय चाललेलं आहे, त्याला फरक नाही पडत ट्रेंड्स काय चालू आहे, कोणत्या कपड्याची फॅशन चालू आहे, त्याला फरक नाही पडत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तो म्हणतो देवाचे लेकरं आहो आम्ही, आम्हाला फरक नाही पडत ट्रेंड्स काय चालू आहे, फॅशन काय चालू आहे, समजणाऱ्याला इशारा करा. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं, पौल म्हणाला असं, प्रभू मी तुझं काम केलं, मार खावा लागतोय बाप्पा मला. झाला असेल ना तुमच्या सोबत कधी पण, तुम्ही देवाचं काम केलं तुम्हाला विरोध सहन करावा लागला, तुम्ही प्रार्थना केली तुम्हाला विरोध झाला, तुम्ही त्या ठिकाणी बायबल वाचायला लागले तुम्हाला त्रास झाला, तुम्ही त्या ठिकाणी उपवासाने प्रार्थना केली तुमच्यावर संकट आलं, तुम्ही कोणाला सुवार्ता सांगायला गेले तुम्हाला तिथे विरोध झाला असेल ना. आणि पौलाचं मी तसंच झालं. पौलानं तर चांगलं काम केलं परंतु त्याला काय झालं, विरोध झाला. त्याला त्या ठिकाणी किती काय मारलं. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही चर्चला यायला लागले तुम्हाला अजून त्रास व्हायला लागला, याचा अर्थ देव ते करत नाहीये, सैतानाचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या लोकांनी पौलाचे कपडे फाडले, त्याला त्या ठिकाणी मारायला लागले. आणि सिलास जो होता तो फर्स्ट टाइम पौलासोबत आला, पहिल्याच वेळेस आला आणि पहिल्याच वेळेला याला मार खावला, त्याचे कपडे फाडले आणि त्यालाही मारलं. प्रेज द लॉर्ड. पण त्या दोघांनाही फरक पडत नाही. पुढच्या वेळेस विश्वासीनी असा सोबत उभा करा जो तुमच्यासारखा असेल. प्रेज द लॉर्ड. परिवारातला भाऊ जरी असला तर भावाला असा उभा करा तो भाऊ तुमच्यासारखा असला पाहिजे, नाही तर तो यांच्यातला नसला पाहिजे. संकट आलं का गेला पळून, छळ आला का गेला पळून, मजबूत उभा राहणारे उभे करा आपल्या अवतीभवती. प्रेज द लॉर्ड. असे विश्वासणारे जे संकट वादळ जेव्हा त्यांच्या समोर प्रधानता, क्लेश, दुःख त्या ठिकाणी येतात तरी ते विश्वासाने म्हणता, या गोष्टी आम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू नाही शकत. हालेलुया. जेव्हा प्रभू पाण्यावर चालत होता ना तेव्हा त्या ठिकाणी वादळ उठलेलं होतं. तर अशी प्रार्थना करू नका देवाला की प्रभू आमच्या जीवनातले वादळ काढून टाक. तर देवाला प्रार्थना करा, या वादळामध्ये चालण्याचा विश्वास आम्हाला दे. हालेलुया. आणि हे बघून समोरचा मी म्हणत, काय देव आहे रे याचा, काय देव आहे, एवढं संकट आलं, एवढं क्लेश आलं, एवढं त्याच्या जीवनामध्ये समस्या आले तरी मी माणूस पडला नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू, अरे प्रार्थना तर ती आहे जेव्हा शद्रक मेषक अबेदनगोला आग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं होतं ना, तर शद्रक मेषक अबेदनगो काय म्हणता माहितीये का, जर देवाने आम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी मरू दिलं तरी त्याच्या नावाचा गौरव, आणि जर या भट्टीतून जिवंत निघालो तर तुम्ही दानियेलचं जीवन बघा ना. दानियेल काय म्हणतो, टाकता सिंहाच्या गुहेत टाका ना. अरे नाही सिंहाने मला खाल्लं ना तर माझ्या देवात त्या ठिकाणी, जर सिंहाने खाल्लं तर माझ्या देवाचं गौरव, जर नाही सिंहाने खाल्लं तर राजा तुझ्या रात्रीची झोप नाही उडाली. अशी प्रार्थना करा ना. प्रेज द लॉर्ड. अरे वादळ जाण्यासाठी नाही, वादळातून चालण्यासाठी देवाला कृपा मागा. कारण की मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची साक्ष पण किती अद्भुत असेल जेव्हा लोक म्हणतील अरे याच्या जीवनात किती संकट आले, याच्या जीवनात किती क्लेश आले, किती यातना आल्या, किती विपत्ती आली, तरी हा व्यक्ती टिकून राहिला देवामध्ये. आणि मला फार आवडतं, कोणतीच गोष्ट आम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त नाही करू शकत. हालेलुया. कधी कधी तुमचे वादळ याकरता वाढत जाता की परमेश्वराने तुम्हाला देवाने परिपक्व करावं. एवढे चिमटीभर त्या ठिकाणी संकट येतात, चिमूटभर संकट येतात. अहो चिमूटभर संकटांकडे तुम्ही घाबरल्यासारखं का पाहता. देवाचं वचन आम्हाला इतकं सामर्थ्याने आम्हाला सांगतं की जर तो त्या ठिकाणी, तो आम्हाला नेहमी सांगतो एवढं संकट आहे, एवढंच रडू शकतो तुला, एवढंच तुला त्रास देऊ शकतो, जास्त नाही करू शकत, तू चालत राहा,
तू चालत राहा, संकट जरी आले तू चालत राहा. तो परमेश्वर तुम्हाला आपल्या हातामध्ये उचलून घेऊन त्या ठिकाणी नाही त्याने त्यातून काढलं तर तो आपल्या अभिवचनाला त्या ठिकाणी चालणार नाही. तो अभिवचनाचा बदला आहे. हालेलुया. सहन करा बहिणींनो, थोडंसं सहन करा. भावांनो, थोडं सहन करा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पाहाल की परमेश्वर आपल्या डोळ्याने त्या ठिकाणी आपल्या डोळ्यात तुम्ही पाहाल देव तुमच्यासाठी किती अद्भुत गोष्टी करेल आणि तुम्ही म्हणाल त्याच्याकडे पाहून प्रभू अरे हे किती चांगलं होत आहे, हे तर माझ्या डोक्यामध्ये पण आलं नाही, इतकं चांगलं तू केलं. आणि तेव्हा तुम्ही म्हणाल धन्यवाद प्रभू त्या वादळासाठी, धन्यवाद प्रभू त्या संकटासाठी, धन्यवाद प्रभू त्या त्रासासाठी. कारण की ज्या दिवशी तुम्हाला सोडवणारा तुमच्या जीवनामध्ये येईल तो आपल्या हातामध्ये तुम्हाला उचलून त्या ठिकाणी तिथून बाजूला. आमेन. म्हणा यहोवा तू माझा प्रभू आहे, तू माझा देव आहे. आमेन. किती लोकांनी मागच्या रविवारपासून त्या ठिकाणी घराबाहेर उभा राहून प्रार्थना केली. हालेलुया. कसं वाटलं? कसं वाटलं? चांगलं वाटलं का? चांगलं वाटलं का नाही? आपल्या घरासमोर उभा राहून लोकांना कळणार नाही. ए प्रभू, जे आले नव्हते त्यांना सांगतो काय करा माहितीये का, घरी गेल्यानंतर घराच्या समोर उभा राहा आणि त्या ठिकाणी प्रार्थना करा. आपले हात उभा करून त्या ठिकाणी प्रार्थना करा. लोकांकडे पाहून त्या ठिकाणी निराश होऊ नका. तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रार्थना करता लोक येऊन तुम्हाला विचारतील काय करता, त्यांना कळणार नाही कारण की त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. प्रभू मी बाहेरून प्रार्थना करतो, माझ्या घराला आपल्या पवित्र हातामध्ये घे. प्रभू तुझ्या रक्ताद्वारे शुद्ध कर. आणि ज्या वेळेला तुम्ही अशी प्रार्थना करायला चालू करा मी तुम्हाला सांगतो घरातली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरात देवाचं कार्य सुरू होईल. आमेन. संपवतो. नको संपू एक वेळ. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा दास त्या ठिकाणी पाऊल त्या ठिकाणी पकडलं, त्याला इतकं मारलं आणि त्याला त्या ठिकाणी काय केलं, जेलमध्ये टाकून दिलं. जेलमध्ये टाकून दिल्यानंतर त्याच्या हातापायाला बांधलं. लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी हे लोक बिना कपड्याचे आहेत बरं का. यांना त्या ठिकाणी फार मारलेलं आहे, यांच्या शरीरावर जखमा आहे. तरी पाऊल काय म्हणतो माहितीये का, काही हरकत नाही. कारण की पुष्कळ वेळा पाऊलाने त्या ठिकाणी मार खाल्ला आणि तो म्हणतो इथे नो वरीज, हरकत नाही. जेलमध्ये आहे. तिला म्हणाला त्या ठिकाणी गरजेचं आहे का आपण झोपलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जेलमध्ये त्या ठिकाणी झोपणं अवघड होतं कारण की बेड्यांमध्ये त्यांना बांधलेलं होतं. त्यांचे हात पाय त्या ठिकाणी त्या जोखणामध्ये लादलेले होते, त्याच्यामध्ये अडकवलेले होते. हत्तीला ज्या बेड्यांनी त्या ठिकाणी बांधता अशा बेड्यांमध्ये त्यांना बांधलेलं होतं. प्रेज द लॉर्ड. शरीरावर जखमा होत्या. ओबड जमीन असेल, अंगावर पडलं तर जखमेला टोचला त्रास होणार आहे, अस्वस्थता त्या ठिकाणी आहे, झोप येत नाहीये. बघा त्या खरीद जमिनीवर ते मार खाऊन झोपले असतील, त्यांना कितीतरी त्रास होत असे म्हणून ते झोपू शकत नव्हते आणि ते कदाचित एकमेकांना त्या ठिकाणी म्हणाले असते. पाऊल सिलासकडे पाहून म्हणाला, सिलास पाऊलकडे पाहून म्हणाला ये लेट्स वर्शिप, चला आपण आराधना करू. ते म्हणाले उद्याचं माहित नाही काय होईल, कदाचित उद्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन आराधना करू. पण आज जर देवाने समय दिलेला आहे, आज आपण आराधना सोडायची नाहीये. मध्यरात्रीचा समय आहे. मी तुम्हाला आराधनेविषयी त्या ठिकाणी सांगतो, काही सांगू इच्छितो. ही आराधना जेव्हा तुम्ही गीत गाता मी तुम्हाला सांगतो चर्चला येताना तर शांत त्या ठिकाणी बसू नका, आराधना सोडू नका. या ठिकाणी येऊन आपलं त्या ठिकाणी मुख उघडून देवाचा स्तुती करा. उशिरा येऊ नका, फक्त उपदेश ऐकायला येऊ नका, आराधनेसाठी या. कारण की आराधना बंधन तोडण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी देणारी आहे. लोकांकडे बघून नाही तर देवाकडे बघून त्याची उपासना करण्यासाठी या. हालेलुया. कीप वर्शिपिंग गॉड. जेव्हा तुम्ही आराधना करता परमेश्वर तुमच्या मर्यादेला तोडतो. तुम्ही आराधना करता परमेश्वर तुमच्या बंधनांना तोडतो. जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा देवाचं अद्भुत सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी येतं. म्हणून तुम्हाला आराधना करायची आहे आणि हे लोक त्या ठिकाणी आराधना करायला लागले. त्यामागे एक कारण आहे. रात्रीच्या प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे. हो, रात्री केलेल्या प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे. मी तुम्हाला सांगतो दावीद या प्रकारे त्या ठिकाणी म्हणतो, माझा प्रभू झोपत नाही व तो डुलकी घेत नाही. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही.
उगाच नाही म्हटलं बरं का तो. प्रत्येक दाविदाच्या स्तोत्रामागे एक संघर्ष आहे, एक संदर्भ आहे. मी सांगतो काय संदर्भ आहे. दाविदाच्या विरोधात पुष्कळ सारे शत्रू होते. 13 वर्ष तो इकडून तिकडून लपत फिरायचा. जेव्हा रात्रीच्या समय त्याच्यावर शत्रू चालून आले तेव्हा तो लपून बसला होता. आणि त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं यरूशलेमामध्ये एका तंबूमध्ये जाऊन त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा दावीद बसला तेव्हा त्याने अनुभव केला. तो म्हणाला, हे माझा प्रभू, तू तर रात्री देखील झोपत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून गीत गाणारा या प्रकारे म्हणतो, भोर को उठता हूँ, स्तुति मैं करता हूँ. प्रेज द लॉर्ड. पहाटे उठून देवाच्या उपस्थितीमध्ये दावीद रोज जायचा. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, चौथ्या प्रहरी त्या ठिकाणी, पहाटेच्या चौथ्या प्रहरी येशूला बघण्यासाठी काही त्या ठिकाणी मरिया आणि काही स्त्रिया त्या ठिकाणी पहाटेच गेल्या होत्या. आणि बायबल सांगतं तेव्हा संपूर्ण ठिकाणी अंधार होता. तर आम्हाला त्या ठिकाणी उठायचं तरी आहे माहितीये का? पहाटे का बरं उठायचं ते सांगतो. जेव्हा त्या ठिकाणी संकटामध्ये असताना त्या ठिकाणी देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं की दावीद म्हणतो, जेव्हा आम्ही पहाटे उठतो, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सूर्याची किरण या पृथ्वीवर येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्या अंधारामध्ये या जगाच्या खरा प्रकाशासोबत जेव्हा आम्ही बोलायला लागतो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो खरा प्रकाश त्या अंधारामध्ये तुमच्या सोबत बोलण्यासाठी येतो. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की रात्रीच्या समयी उठ आणि विलाप कर, परमेश्वरासमोर आपले मनोगत पाहण्यासारखे होत. कारण की मी तुम्हाला सांगतो, रात्रीच्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे. हालेलुया. थोडं अवघड जाईल, थोडं अवघड जाईल, पण सुरुवात 10 मिनिटापासून करा ना. 10 मिनिटं प्रार्थना करा, झोपून घ्या. कदाचित परमेश्वर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला तासभर, 2 तासभर, 3 तास त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी कृपा देईल, पण सुरुवात करा. संकटात असता दाविदाने जेव्हा देवाची आराधना केली, मी तुम्हाला सांगतो देवाचा आत्मा त्याच्यावर उतरतो आणि त्याला म्हणतो की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्यासाठी अद्भुत काम करण्यासाठी मी जात आहे. तेव्हा म्हणतो दावीद, त्याला म्हणतो, हे देवा, तू रात्री झोपत नाही व सारी डुलकी घेत नाही आणि तू इस्रायलाचा रक्षक आहे, तू कदापि झोपत नाही. हालेलुया. 24 तास जागणारा देव तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी त्या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी उपस्थित नाही. प्रेज द लॉर्ड. तो झोपत नाही, तो रक्षण करणारा परमेश्वर आहे. पुष्कळ सारे रात्रीचे जे गार्ड असतात, सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांना जेव्हा झोप सुधरत नाही तेव्हा ते झोपतात बरं का. परंतु आमचा प्रभू झोपणाऱ्यांमधला नाहीये. तो आमचं रक्षण करण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी कार्य करणारा देव आहे. म्हणून आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. आणि या रात्रीच्या समय त्या ठिकाणी पौल आणि सिलास त्या ठिकाणी आराधना करायला लागले. त्यांच्याकडे जमीन होती, झोप येत नव्हती. आमच्याकडे फोमच्या गाद्या असून सुद्धा आम्हाला झोप येत नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे भारी भारी गाद्या, मखमलीच्या मस्त पैकी अंगावर घ्यायसाठी सगळं असून सुद्धा आम्हाला झोप येत नाही. काही काही लेकरं ब्लँकेटच्या आतमध्ये मोबाईल वापरतात बरं का. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला फसवू शकत नाही. यात मनुष्याने आत्मपरीक्षण करावं आणि मग देवासमोर उभा राहावं. अरे जर तुला वाटतं तू शुद्ध आहे, तू चांगला आहे, तू त्या ठिकाणी तुझ्या मनात काय नाही, तर दाखव ना आपल्या आई वडिलांना. आमच्या मोबाईलला पासवर्ड आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? किती लोकांना समजतंय? किती लोकांच्या डोक्याच्या वर बोलतात? जे झोपले असतील ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. Praise the Lord. नाही झोपणारच नाही मी, तर मी कॉन्सन्ट्रेट करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी कुठे ना कुठे पौल आणि सिलासला माहित होतं की आमचा प्रभू रात्रीचा झोपत नाही. म्हणून त्या दोघांनी काय केलं माहितीये का? आराधना करणं सुरुवात केली, गाणे गाऊन त्या ठिकाणी स्तुती करणं चालू केलं. आणि या प्रकारे खेळ होत्या हातामध्ये है ना. काय म्हणतात की माहितीये का ते? येशू नाम की जय जय हो, येशू नाम
महिमा करो वरना टूट जाएंगे, मेरा यीशु मौजूद है यहाँ। प्रेज द लॉर्ड। मला असं काय वाटतं तुम्ही कंटाळले? असं काही नाही ना, एक तास उपदेश करीन आपण संपवतो, थोडं राहिलं। प्रेज द लॉर्ड। असंच पाहिजे आमचं जीवन। प्रेज द लॉर्ड। असंच आमचं जीवन पाहिजे। आम्ही वेळ ठरवून आराधना केली पाहिजे। मी याच वेळेला आराधना करायला बसलो, ते तर रात्री होते, त्यांना वेळ त्या ठिकाणी काय नव्हतं, कधी मी त्यांचं तोंड चालूच होतं। आमचं तोंड त्या ठिकाणी म्हणतो, भाऊ बाहेरच्या गोष्टी बोलायला लागलो तर मग घरच्या गोष्टी बोलायला वेळ कधी मिळेल? प्रेज द लॉर्ड। विकी दादाकडे काय जायचं नसतं, येऊन वचनच सांगत आहे। अरे म्हणा देवासाठी पागल म्हणलं, मला कितका मोठा आशीर्वाद आहे, की उड्या मारी, जाणार तर उड्या मारी। प्रेज द लॉर्ड। आई बी म्हणा, मला मूर्ख म्हणा, काय म्हणा, त्या डॉक्टर परिणाम झाला, देवासाठी म्हणा फक्त। प्रेज द लॉर्ड। कारण की देवासाठीच आमच्या डॉक्टर परिणाम झालेला आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। म्हणून मी म्हणतो, आम्हाला वेळ ठरवून आराधना नाही करायची। पुष्कळ लोकांचा टाइम फिक्स असतो, याच वेळेला आराधना करेल। काही लोक तर फक्त रविवारीच येऊन आराधना करतात, आणि सैतान काय करतो माहितीये का, सोमवार ते शनिवारच्या कामामध्ये आशा लाथा घालितो, आणि रविवार तर त्यांना लाथच घालत नाही, कारण की त्याला माहिती आहे रविवारचा दिवस त्याचा लाथ खायचा दिवस। प्रेज द लॉर्ड। विश्वासणारे आठवडाभर लाथा खाता, बुक्के खाता, ठेचा खाता, आमक खाता, तमक खाता, आणि गपचूप कोपऱ्यामध्ये बसेल राहता। पण रविवारच्या दिवशी त्या ठिकाणी इथे येऊन सैतानाला एकच बुक्का आणता आणि माझा आठवड्याभर आम्ही तुझ्या संग, अरे आठवड्याभर तुम्ही मला मारतो, हा तो आठवड्याभर तुम्हाला ढुसण्यात देईल, तुम्हाला कमरातच लाथा घालीन, तुमच्या कान पडत जोडीन, तुमच्या डोक्याला टपल्या मारीन, तो येऊन जाऊन काही ना काही करतो। आणि तुमचा घमेंड काय, फक्त रविवारी तुम्ही 3 तास त्याला झोपीत आहे। आठवडाभर मार खातो ना आम्ही, पाडासाठी प्रार्थना करायला संकट आलं, आता तो हसत राहिला तिकडून। अरे तुम्ही निरंतर आराधना करा ना। प्रेज द लॉर्ड। तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। पौल आणि सिलासचं जीवन तू त्या ठिकाणी बघा ना। अहो कदाचित सैतानाला वाटलं या पावलाला शेवटच्या वेळेस त्या ठिकाणी ठोकताना इतकं हाणलं, इतकं मारलं, यावेळेस ते गप्प बसत। परंतु त्या ठिकाणी जसा त्या ठिकाणी तो बसला, यावेळेस सैतानाला लई मोठा झटका बसला, कारण की यावेळेस काहीतरी वेगळंच झालं। पौल आणि सिलास एकमेकांकडे बघून म्हणाले, कोण म्हणाला की आपण रात्री देवाची आराधना नाही करू शकत? प्रेज द लॉर्ड। कोण म्हणाला जेलमध्ये आराधना करू नाही शकत? आम्ही आराधना करू। आणि मला असं वाटतं का पौलाला देवदूत चांगले ओळखत असतील। तिसऱ्या स्वर्गापर्यंत गेला ना, सर्व पदार्थ त्याने पाहिली, सर्व लोकांना त्याने पाहिलं, सगळ्या गोष्टी त्याने त्या ठिकाणी पाहिला, तर पौलाला देवदूत चांगले ओळखत असतील। आता हे देवदूत जेव्हा त्याला त्यांनी पाहिलं, कारण की तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आणणारा हा पौल होता, आणि जेव्हा त्या देवदूतांनी त्याला जेलमध्ये टाकलेलं पाहिलं, तेव्हा देवदूत देवाला काय म्हणाले असतील माहितीये का? प्रभू आम्ही जाऊ का? कारण की देवाचं पुष्कळ काम करण्यासाठी देवदूत पृथ्वीवर येतात, माहिती आहे तुम्हाला? नाही म्हणा फक्त लगेच रेफरन्स टाका। देवाचा संदेश मरियेकडे कोण घेऊन आला? मेंढपाळांकडे त्या ठिकाणी येशूच्या जन्माचा संदेश कोण घेऊन गेला? मग विश्वास करता का देवाचं पुष्कळ काम करण्यासाठी देवदूत पृथ्वीवर येतात जाता म्हणून? आमेन करतात ना? पण मी बायबल शिवाय काही वेगळं शिकवत नाही बरं, मला जे वचन सांगतं मी ते शिकवतो। प्रेज द लॉर्ड। तो देव यांना म्हणाला असलं, थांबा रे, प्रभू जेलमध्ये टाकलं ना, प्रभू पौलाला सिलासला जेलमध्ये टाकलं, जाऊ का? थांबा रे। नंतर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं पौल मार खात राहिला, प्रभू आता जाऊ का? थांबा रे, कपडे फाडले, देवदूत म्हणाले प्रभू आता जाऊ का? अरे थांबा रे, प्रभू जेलमध्ये टाकलं, बेड्यांनी मारलं,
आणि जे स्वर्गात आराधना चालती ती आराधना चालू झाली. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. अचानक एक मोठा त्या ठिकाणी आवाज आला, अधिकाराने भरलेला देवाचा आवाज. थांबा. देवदूत म्हणाले, काय झालं प्रभू, काय झालं? आवाज कमी करा. प्रभू काय झालं प्रभू? आवाज कमी करा. गॅब्रिएलकडे पाहून त्या ठिकाणी प्रभू म्हणाला, एकदा आवाज खाली. सगळे देवदूत शांत झाले. प्रभू काय झालं? प्रभूने सांगितलं, इस्रायलाच्या कोपऱ्यामधून एका जेलच्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये बसून माझं लेकरू आराधना करत आहे. ही आराधना आहे. हालेलुया. कधी कधी तुमची आराधना ऐकण्यासाठी स्वर्गातली आराधना सुद्धा थांबल्या जाते. म्हणून आराधना करणं चालू ठेवा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्या ठिकाणी देवाने त्यांना सांगितलं, माझ्याकडे काय पाहता, प्रेज द लॉर्ड. आणि देवदूत तिथून निघाले. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. जेव्हा प्रभू आम्हाला म्हणतो ना, आम्ही आमच्या तुटलेल्या अवस्थेमध्ये आराधना करतो, तेव्हा परमेश्वर त्याचं कार्य करायला स्वर्गातून आपले देवदूत पाठवतो. जेव्हा आमच्या दुःखामध्ये आम्ही क्लेशामध्ये तुटलेलो असतो, तेव्हा प्रभू त्याच्या देवदूतांना, प्रधान देवदूतांना म्हणतो, बघ माझी मुलगी, माझा मुलगा, माझा लेकरू कोणत्या अवस्थेमध्ये आराधना करत आहे. आणि आम्ही म्हणतो आराधना का करायला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. कामधंदे सोडून कोणी आराधना करत असतं का? अरे तुझ्या कामाच्या जागेवर सुद्धा आराधना कर. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, कोणतीही वेळ तुमच्यासाठी ठराविक नसली पाहिजे. प्रत्येक वेळेला आराधना करा, प्रत्येक ठिकाणी आराधना करा. अरे जर काम करत असाल ना, तर टेप रेकॉर्डर लावून त्या ठिकाणी देवाची आराधना करा, पण आराधना करा. आणि जेव्हा त्यांनी आराधना करणं सुरुवात केली, देवाने देवदूतांना पाठवलं. मी तुम्हाला म्हणेन, शारोन चर्चच्या येणाऱ्या प्रत्येक लोकांना मी आज देवाचा दास या नात्याने उत्साहित करू इच्छितो. जीवनात काही मिळो अथवा न मिळो, तुम्हाला आराधना करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही आराधना कराल, तुमच्या अंगातल्या प्रत्येक आतमधल्या असलेल्या लिव्हरला, किडनीला, लंग्सला जे जे असतील अवयव, प्रत्येकाला कळल की याने देवाची आराधना चालू केलेली आहे. आमेन. आणि बघा ना, इथं आराधना चालू आहे, बाकीचे सगळे लोक ऐकायला लागले. सगळे लोक तिथे ऐकत आहेत. हे गाणं गात आहे, उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो, उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे. याची आराधना त्या ठिकाणी चालू आहे. तुरुंगाचं वातावरण अचानक बदलून गेलं. प्रेज द लॉर्ड. लोक विचार करायला लागले, कैदी विचार करायला लागले. आणि जेव्हा कोणाला तुरुंगामध्ये टाकलं जातं, तो नुसता रडत राहतो, तो त्या ठिकाणी ओरडत राहतो. परंतु हे लोक तर देवाचे गाणे स्तवन करत राहिले. ज्या देवामुळे यांना तुरुंगामध्ये टाकलं गेलं, मार खावा लागला, त्या देवाची उपासना करत राहिले. प्रेज द लॉर्ड. आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आराधनेमध्ये आम्ही सैतानाला फटके देतो. हालेलुया. म्हणून आराधना करायची आहे. पुष्कळ दिवस पौलाने त्या मुलीच्या आतला दुष्टात्मा काढत नव्हता, परंतु अचानक पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की जा त्या मुलीचा दुष्टात्मा काढ. आणि जेव्हा पौलाने ते देवासाठी काम केलं, ते केल्याने त्याला जेलमध्ये जावं लागलं. आणि पौलही देवाला विचारत असत, प्रभू मी तर तुझ्या सांगण्यावरून केलं, प्रभू माझ्या जीवनामध्ये हे का मला बघावं लागलं, का मला तुरुंगात टाकलं, का माझ्या सोबत असं झालं. तेव्हा देव त्याला म्हणाला, पौला तू माझं काम केलं, आता मी तुला तुझं काम करायला जात आहे. इथल्या सगळ्यात प्रधान देवदूत तो मिखाएल आहे, त्याला तुझ्यासाठी मी पाठवायला जात आहे. जेव्हा
प्रेज द लॉर्ड. आणि मग मी तुम्हाला सांगतो की देवदूत खाली येतात, बांधलेल्या ज्या बेड्या आहेत त्या एका झटक्यामध्ये तुटून बाजूला होऊन जातात. आणि सामर्थ्य तर बघा ना, जेव्हा आराधना तुम्ही एकटे करता तुमच्या साऱ्या परिवाराचे बंधन तुटून जातात. प्रेज द लॉर्ड. आराधना पाऊल आणि सिला करत होते, बंधन त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व काही त्यांचे तुटत होते. आणि जेव्हा त्यांनी आराधना सुरू केली, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला चांगली आराधना करायची असेल तर दुसऱ्यांना वाचवण्याआधी स्वतःच्या परिवारासाठी आणि स्वतःच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना आणि आराधना करणं चालू करा. कारण की आम्हाला पहिले त्यांना आणायचं आहे. दुसऱ्यांना आणण्याआधी, देवामध्ये आणण्याआधी स्वतःच्या परिवाराला, नातेवाईकांना देवामध्ये घेऊन या. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आराधना करायला लागाल तेव्हा घरातला एक एक माणूस प्रभू तुमच्यासाठी त्याच्यामध्ये घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. एकाएकाचे बंधन त्या ठिकाणी तुटले जाते. मी तुम्हाला सांगतो, पाऊलाने आराधना केली, त्याच्या शेजारचे बंधन तुटले. शेजारच्या व्यक्तीने त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे एक एक करून सर्वांचे बंधन त्या ठिकाणी तुटून गेले. कैदी म्हणत असतील, अरे हे सर्व काय होत आहे? हे सगळं देवाचंच काम आहे. हालेलुया. एक वेळी जेव्हा आम्ही अशीच प्रार्थना करत राहू, अशीच आराधना करत राहू, आमच्या शहरातील, आमच्या गावातील सर्व लोकांचे बंधनं तुटतील, सर्व दुष्टात्म्यांच्या शक्ती येशूच्या नावामध्ये त्या ठिकाणी जातील. आणि मी तुम्हाला सांगतो, सर्व घाणेरड्या गोष्टींना तोडण्याचा एक दिवस देव तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. तर तुम्ही थांबू नका, आराधना करत राहा. कारण की आराधनेमध्ये सुटका आहे. जेव्हा ती सुटका येईल, पुष्कळ ठिकाणचे बंधन येशूच्या नावावर तुटले जातील. हालेलुया. मी नाही सांगू शकत देवाने या आठवड्यामध्ये आमच्यासाठी काय काय गोष्टी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करेल. आठवडाभर त्याने आम्हाला उपास प्रार्थनेसाठी त्या ठिकाणी सहायता दिली. निराशा आली नाही असं नाही, निराशा आली, पण जेव्हा त्याच्या उपस्थितीमध्ये गेलो नाही का झटक्यात निराशा निघाली. संकट आलं असं नाही, संकट आलं. घरामध्ये एखादा व्यक्ती अचानक त्याचं नेचरच बदललं, आलं. मी पण पाहिलं, तुम्ही पण पाहिलं. माणसाला प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये असणारा दुष्टात्म्याला प्रॉब्लेम नाही. कारण की आमची या ठिकाणची प्रार्थना त्या ठिकाणी लोकांना अस्वस्थ करणारी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला तरी वाटतं देवाने आजपर्यंत आम्हाला सर्व्हाइव्ह केलं, तर इथून पुढे तो सर्व्हाइव्ह करणार नाही का? जर त्याने आम्हाला आजपर्यंत सुटका दिली, मी तुम्हाला सांगतो, येशूचा रक्त आपल्या परिवारावर लावणं चालू करा. येशूचं रक्त तुम्हाला त्या ठिकाणी सुटका देणार आहे. तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करणारं ते रक्त आहे. आज त्या रक्ताला जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये लागू कराल तर तो विश्वसनीय न्यायी आहे. परमेश्वर तुम्हाला त्याच्या सर्व तुमच्या बंधनातून सोडवल्याशिवाय राहणार. आम्ही म्हणतो, काय झालं माझ्या जीवनामध्ये? अरे देवाने आश्वास नाकामध्ये ठेवलं ना, हे त्याचे उपकार आहे. प्रेज द लॉर्ड. तर हार मानायची आहे का? हार मानणार का? आता संकट आल्यावर म्हणणार का काय सांगतो तुम्हाला? अरे का मग तेव्हा म्हणणार, उसकी महिमा करो बंधन टूट जाएंगे, मेरा येशू मौजूद है. कधी कधी मला असं वाटतं की मी प्रार्थना करतो पण देवाची उपस्थिती माझ्याजवळ नाहीये, परंतु मी विश्वासाने त्याची उपस्थिती फील करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटलंच नाही पाहिजे का प्रार्थना करत असताना जांभळ्याचे येतील, हे येतील. येशूच्या नावामध्ये आळसाला धमकवा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करायची आहे, आनंद करायचा आहे. हालेलुया. मला लय आवडते गाणे, अशी गाणी फार आवडतात, तयार करायला आवडतात. जे गाणे आम्ही तयार करतो ते गाणे या बायबल मधूनच येतात. हे देवाचं पवित्र प्रबळ वचन आहे, हे समजायचं आहे आम्हाला. म्हणून रात्रीच्या समयी त्या ठिकाणी उठून प्रार्थना करण्यासाठी देवाला कृपा मागा. जर जमत नसेल तर अलार्म लावून त्या ठिकाणी बघा. येणारे 7 दिवस त्या ठिकाणी करून पहा. मी तुम्हाला सांगतो, 7व्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष तुम्ही पाहिल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. रात्री उठतातच ना लोक म्हणतो, नाही ना मला झोपच येते, मला जागच येत नाही, माझ्या समोर बॉम्ब जरी पडला तरी मी उठणार नाही. अरे ढोंगी,
मी जर इथं सांगितलं ना, फरमान काढलं ना का बाबा त्या ठिकाणी तुमच्यासाठी एक बक्षीस आहे, जो त्या ठिकाणी 9 वाजता या चर्च मध्ये हजर राहील ना त्यालाच ते बक्षीस मिळेल, मी तुम्हाला सांगतो लोक 6 पासून इथे रांगेत येऊन बसतात. पण मी जर म्हटलं ना देवाचं वचन ऐकण्यासाठी या, आता तर आराधना चालू असेल ना, जाता येईल, एवढी काय घाई आहे. अरे बाबा, काही ठिकाणी चर्च नाही का, पाळक त्या ठिकाणी येतात किती वाजता, 10 वाजता चर्च मध्ये येतात. चर्च मध्ये 8 पासून लोकांची गर्दी येऊन बसलेली राहते. प्रेज द लॉर्ड. कॅथरीन कुलमन देवाची एक महान दासी होती. अमेरिकेसारख्या देशामध्ये जेव्हा बर्फवृष्टी होती ना, -20 उणे -20 डिग्री टेम्परेचर असतं, अशा एका तापमानामध्ये लोक तिथं सकाळी 6 पासून मीटिंग, त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता असेल तर लोक पहाटेचे 5 पासून तिथे रांगेत येऊन बसतात. लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही काय या ठिकाणी येता, तर ते काय म्हणतात माहितीये का, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा येतो आम्हाला ही थंडी वाजत नाही, देवाची आत्म्याची ताकद आणि त्याची आग आमच्यामध्ये त्या ठिकाणी जागृत होते, तेव्हा आम्ही आत्म्यामध्ये पडून त्या ठिकाणी स्तुती करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून वाढायचं आहे. किती लोकांना देवाचं वचन कळालं आणि किती लोकांना नाही कळालं. अरे चांगलं नाही कळालं, मला काय वेळ नाही, मी तुम्हाला नंतरही सांगू शकतो, मला हे नाहीये, विचारा. प्रेज द लॉर्ड. थोडा या उपवास प्रार्थनेमध्ये ना बसा, उठा. मी तुम्हाला सांगतो, मागच्या रविवारी जर तुम्ही आपल्या घराच्या बाहेर उभा राहून त्या ठिकाणी प्रार्थना करणं चालू केलं ना, तर मी आज तुम्हाला विनंती करतो, आज रात्रीपासून प्रार्थना करायसाठी 10-15 मिनिटं तरी उठायला लागा. पुढच्या आठवड्यामध्ये आणखी अद्भुत साक्षी आपल्या जीवनामध्ये पाहिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवबाप करो, या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. किती लोक आशीर्वादित झाले आज, किती लोक हलके झाले, मोकळे झाले, असे एकदम मोकळे है ना. एक जरी आत्मा बदलला ना, एक जरी, तर तुमच्या 1000 पटीने आनंद आम्हाला आहे आणि माझ्यापेक्षा लाख पटीने आनंद स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. येऊ दे संकट, कडा पडू दे तुटून, धीर अंतरीक्षे नाही जायाचे सुटून, सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. आमेन. प्रार्थना करूया. हे देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद. स्वर्गीय पिता, तू जो सिंहासनावर बसणारा आमचा जिवंत बाप, अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रकट केली. आम्हाला आनंदी राहायचं आहे. आज या उपवास प्रार्थनेच्या द्वारे आमचे कठोर झालेले मन तू तोडून त्या ठिकाणी स्थिर केले. तुझ्या नावाला धन्यवाद. प्रभू, आज आमच्या परिवारामध्ये, आमच्या जीवनामध्ये तुझं कार्य चालू केलं. तुझ्या नावाला धन्यवाद असो. आमच्या प्रत्येकाची अडचण येशूच्या नावामध्ये प्रभू आम्हाला प्रत्येकाला आराधना करणारं बनाव अशी आम्हाला कृपा आहे. आज सैतानाचे सर्व जोखड प्रभू येशूच्या नावात मी तोडतो. निघ या ठिकाणी. सर्व प्रकारचे आजारी लोक या ठिकाणी जे आहे प्रभू, कमजोरीमुळे त्या ठिकाणी प्रभू ते येऊ शकले नाही. हे बाबा, तुला बसलेल्या माराने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आज मी ते आरोग्य या ठिकाणी जाहीर करतो. आज पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाचा अंतःकरण बदलून त्यांच्या शरीरामध्ये असणारे कमी पिढ्यांचे शाप येशूच्या रक्ताने शुद्ध कर. प्रभू, तुझं सामर्थ्य उतरव, तुझी कृपा, तुझं महान सामर्थ्य या ठिकाणी उतरू दे. आज तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद. तुझा पवित्र मेज आम्हामध्ये आहे, यामध्ये हात घालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला कृपा. याचं मर्म, याचं गांभीर्य आम्ही जाणावं, कारण की हे तुझं रक्त आहे जे बहुतांच्या अपराधांसाठी त्या ठिकाणी
सांगितलं गेलं. हालेलुया. उपकार मानतो बाबा, तो आमची प्रार्थना केली. अयोग्य प्रकारे काही बोललो असेल, मागितलं असेल तर मला क्षमा कर. आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टीच्या द्वारे प्रभू लोकांचं मन कठोर होऊ नये म्हणून सैतानाने जे ही मन त्यांची आपल्या हातात घेतलेले आहे, त्याच्या सर्व दुष्ट विचार, दुष्ट गोंधळ घालणारे आत्मे, घराघरामध्ये भांडण उत्पन्न करणाऱ्या आत्म्यांना येशूच्या नावात आज्ञा करतो, निघ या परिवारात. हालेलुया. थँक यू जीसस. तुझ्या नावावर धन्यवाद देऊ. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्त माझा उद्धार करता याच्याच गोड नावात मागून ऐकते. आमेन.